हजारो करोड रुपये असे सरकारकडे स्पेशली महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे ते पडू नयेत आणि त्यापैकी कुठल्याही रकमेचा योग्य विनियोग हा कामगारांकरता केला जात नाही. कायद्याचं म्हणजे बेसिकली गोष्टी आहेत की कायद्याप्रमाणे रक्कम जमा केली जाते, पण ती खर्च करताना मात्र सरकार आखडता हात घेतं. ABAचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष साहेब, बिराजदार साहेब, माझे जवळचे मित्र नितीन साहेब, नितीन भोसले साहेब, नितीन पोदार साहेब, त्यानंतर अमर साहेब, सर्व पदाधिकारी, आज इथे सर्वात प्रथम मला बोलवून आपण एका वेगळ्या विषया संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. त्याबद्दल मी ABAचं माझ्यातर्फे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो की हा एक वेगळा क्लिष्ट विषय आहे. आपण सगळेजण उद्योजक आहात. त्या उद्योगामध्ये आपण वेगळे एम्प्लॉई आपण कामावर आपण नेमता ठेवता, डायरेक्ट असतील इनडायरेक्ट असतील. त्या एम्प्लॉईच्या बाबतीमध्ये काय काय कायदे आहेत आणि त्याच्याबद्दलच्या जबाबदाऱ्या काय आहेत, त्या जबाबदाऱ्या कशा बदलत आहेत आणि त्या बदललेल्या जबाबदाऱ्यामध्ये आपली मालक म्हणून काय जबाबदारी असणार आहे याच्यावर विषयावर आम्ही मुख्यत्व करून मी आज भाष्य करणार आहे. भाष्य तर करणारच आहे, पण जास्त मला असं वाटतं की इंटरॅक्टिव्ह असावं. आपल्या काही शंका असतील तर त्याच्यामध्ये नंतर आपण जरूर त्याच्यावर मार्ग काढू. मला असं वाटतं की 1991 नंतर जेव्हा बदलाचे वारे या भारतीय इकॉनॉमीमध्ये वाहू लागले, जेव्हा मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी इकॉनॉमी ओपन केली, ती इकॉनॉमी ओपन झाल्यानंतर जगामधले वेगळे उद्योग भारतामध्ये येऊ लागले. एस्पेशली 2005 नंतर भारतातले उद्योग हे परदेशी जाऊ लागले. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटा भारतामधून बाहेर जाणारा किंवा भारतामध्ये परदेशातला उद्योग भारतामध्ये करणारा हा IT सेक्टर होता. आणि IT सेक्टर नंतर बऱ्याचशा गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर या विषयाभोवती केंद्रित झाल्या. मला असं वाटतं की आपल्याकडेही जास्त करून मला वाटतं कन्स्ट्रक्शन या व्यवसायाशी निगडीत असलेले पण उपस्थित असलेल्यापैकी जास्त त्यांचा समावेश असेल. गेल्या काही वर्षामध्ये, एस्पेशली गेल्या 5-10 वर्षामध्ये 2010 नंतर कामगार कायद्यांमध्ये बदल होणं का अपेक्षित आहे आणि त्याच्याबद्दल ते बदल कुठल्या प्रकारे व्हायला पाहिजेत याच्यावर चर्चा सुरू झाली. आणि ती चर्चा सुरू होताना कामगार कायद्यांमध्ये बदल हे मालक धार्जिणे असायला पाहिजेत अशा प्रकारचा एक वेगळा सूर निघायला लागला. ऍक्च्युली बदल हे काही मालक धार्जिणे किंवा कामगार धार्जिणे असे कुठलेच बदल नसतात. बदल हा कायद्याचा बदल असतो आणि तो बदल आपण आता गेल्या 2-3 वर्षामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तो जाणवत आहे. मला असं वाटतं की गेल्या काही दिवसांमध्ये, एस्पेशली नोव्हेंबर 8 नंतर आपल्या सगळ्यांनी काही वेगळे बदल अनुभवले डिमॉनिटायझेशन नंतर. त्या डिमॉनिटायझेशन नंतर खरं तर त्याची गोष्ट, त्याची जी सुरुवात होती ती मला असं वाटतं की मागच्या जेटलींनी जे पहिलं बजेट प्रेझेंट केलं गेलं त्या बजेटच्या माध्यमातूनच सुरू झाली होती. जी इकॉनॉमी आहे ती इन्क्लुझिव्ह इकॉनॉमी असायला पाहिजे. इकॉनॉमीच्या बाहेर कुठलेही आर्थिक व्यवहार होता कामा नयेत. आणि जसं आपण म्हणतो पैशाला काही काळा किंवा पांढरा रंग नसतो, पण तो वापरणार कुठल्या गोष्टी करता असतो त्याला तो रंग असतो. आणि म्हणून तो रंग हा एकच असावा या पद्धतीच्या या विचारसरणीमधून कदाचित या नवीन गोष्टी येऊ लागल्या. मला असं वाटतं भारतामध्ये IT क्षेत्र इतकं पुढे गेलेलं आहे, जगामध्ये 1 नंबरवर आपण आहोत. त्याचबरोबर त्याचा उपयोग भारतासाठी भारतीय लोकांना कमी प्रमाणामध्ये होत होता. आणि हे डिमॉनिटायझेशन या बाबतीमधलं एक सगळ्यात मोठं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी केल्यामुळे, इन्क्लुजनमुळे आपण बघतो साहेब, कालच्या बजेटच्या फिगर्स प्रमाणे फक्त 1.5 कोटी जनता ही इन्कम टॅक्स भरते. 1.25 कोटी जनतेच्या माध्यमापैकी म्हणजे 1% माणसं सुद्धा इन्कम टॅक्स भरत नाहीत. काही लाख, 10 लाखापेक्षा आसपास लोक हे 1 कोटी रुपयापेक्षा जास्त इन्कम टॅक्स भरतात. म्हणजे किती पॅराडॉक्स आहे. अशा पद्धतीचा जेव्हा विचार असतो त्यामुळे कुठेतरी सरकारला असा विचार करणं भागत असतं की जास्तीत जास्त लोक या इन्क्लुझिव्ह इकॉनॉमीमध्ये येणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात एक मोठा वर्ग आहे तो कामगार वर्ग. आणि कामगार वर्गाकरता म्हणून मग काय गोष्टी करण्यात यायला पाहिजेत याच्यावर फार मोठा विचार सुरू झाला. कामगार क्षेत्रामध्ये जेव्हा लोक कामावर लोक ठेवतात त्यावेळेला 2 प्रकारच्या गोष्टी असतात. एक तर आपल्या डायरेक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये काही लोक असतात ज्याला डायरेक्ट एम्प्लॉय आपण म्हणतो, आणि
कंत्राटदारामार्फत आपल्या वेगळ्या वेगळ्या काम करून घेणारे जी लोक असतात, त्या कंत्राटदारामार्फत जी लोक काम करतात त्याला इनडायरेक्ट एम्प्लॉय म्हणतात. बेसिकली कामगार कायद्यामध्ये दोन व्हर्टिकल स्प्लिट केले गेलेले आहेत. काही कायदे असे आहेत की जे सामुदायिक सगळ्या लोकांनाच लागू होतात. काही स्पेसिफिक कायदे असे आहेत की जे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चर करतात, फॅक्टरी चालवतात, त्या लोकांना ते कायदे लागू होतात. म्हणजे ज्याच्यामध्ये फॅक्टरीची डेफिनेशन दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रोग्रेसिव्ह आहे, सगळ्यात प्रोग्रेसिव्ह स्टेट महाराष्ट्रामध्ये. आपण फॉर्च्युनेटली नितीन साहेब आणि आम्ही म्हणजे नितीन पोदार साहेब आणि आम्ही भारतभरच्या वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना, ज्या फॉर्च्युन 500 कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये हजारो लोक काम करतात, करोडो रुपयांचा व्यवहार होतो, अशा लोकांना आपण सल्ला देतो. मर्जर आणि ॲक्विजिशन मध्ये ते अतिशय माहीर आहेत. त्यांच्या इतकं मर्जर आणि ॲक्विजिशन जाणणारं भारतामध्ये म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फार कमी लोक आहेत. तर बिझनेस कसा ग्रो व्हायचा असतो या बाबतीमधला जो महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फॅक्टरीज असतील, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असेल. फॅक्टरी म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये ती डेफिनेशन थोडीशी लार्ज आहे. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिकल पॉवर वापरली जाते आणि मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि त्या तशा पॉवर वापरून 20 किंवा 20 पेक्षा जास्त लोक जिथे कामावर असतात त्या ठिकाणी ते फॅक्टरी ऍक्ट लागू होतो. ज्या ठिकाणी पॉवर वापरली जात नाही अशा ठिकाणी 40 लोक असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक असतील तर फॅक्टरी ऍक्ट लागू होतो. हे झालं फॅक्टरी म्हणजे जिथे मॅन्युफॅक्चरिंग एस्टॅब्लिशमेंट आहे तिथे. जिथे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहे, जिथे मला वाटतं आजचा जास्तीत जास्त आपण उपस्थित असलेले लोक त्यांचा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असावे. तर कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, तुम्ही एक जरी नोकर आपल्या कामावर ठेवलात डायरेक्टली इनडायरेक्टली तरी ते कायदे तुम्हाला लागू होतात. आता हे कामगार कायदे जे आहेत हे त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी म्हणजे नंबर ऑफ एम्प्लॉईज हे फार महत्वाचे आहे. काही कायदे 10 लोक किंवा जास्त लोक आपल्या नोकरीमध्ये असतील अशा ठिकाणी ते कायदे लागू होतात. ते कुठले कायदे आहेत, ते ग्रॅच्युटी ऍक्ट आहे, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट आहे. हे जे दोन बेसिक कायदे आहेत हे 10 किंवा 10 पेक्षा जास्त लोक कामावर ठेवले तर ते कायदे लागू होतात. त्यानंतर पुढे गेलं तर 20 ही एक संख्या येते. 10, 20, 50 आणि 100 हे मॅजिकल फिगर्स आहेत. त्या संख्या कामगारांची संख्या आपण ओलांडली तर ते कायदे आपल्याला लागू होतात. 10चं मी सांगितलं, 20 किंवा 20 पेक्षा जास्त लोक कामावर असतील डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कॉन्ट्रॅक्टर तर्फे सुद्धा तर प्रॉव्हिडंट फंड, ESI त्यानंतर हे दोन महत्वाचे कायदे लागू होतात. 50 पेक्षा जर समजा जास्त लोक असतील तर काय उद्योग बंद करताना किंवा लोकांना कामावरून कमी करताना काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि 100 किंवा 100 पेक्षा जास्त लोक जर असतील तर आणि मॅन्युफॅक्चरिंग एस्टॅब्लिशमेंट असेल, फॅक्टरी असेल तर त्या ठिकाणी उद्योग बंद करताना, कामावरून कमी करताना, ले ऑफ देताना किंवा रिट्रेंचमेंट करताना किंवा स्ट्राईक आणि लॉकआउट असं असेल तर या बाबतीमधले ते रिस्ट्रिक्शन्स 100 पेक्षा जास्त ठिकाणी जेव्हा कामगार आहेत त्यावेळेला तिथे ते लागू होतात. हे कामगार कायद्यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक वेलफेअर लेजिस्लेशन म्हणजे ज्याच्यामध्ये कामगारांच्या बेनिफिट, कामगारांना काय काय द्यायला पाहिजे, कायद्याने एक मिनिमम बेनिफिट लेवल प्रिस्क्राईब केली गेलेली आहे. तर ती मिनिमम बेनिफिट लेवल काय काय द्यायला पाहिजे हा त्यातला पहिला मुद्दा. तर ते त्याच्यावर मी थोडंसं भाष्य करतो आणि मग नंतर प्रोसिजरल जे कायदे आहेत त्याच्यावर थोडंसं भाष्य करतो. आणि मग दोन्ही कायद्यांमध्ये काय तुम्हाला मग त्याच्यामध्ये काही शंका असतील मग ते मला माहित नाही बिरादार साहेबांनी कसं ऑर्गनाईज केले, शंका असतील तर मग त्या शंकावर आपण बोलू. बदल काय होणार आहेत हे बदलही मी तेव्हा सांगतो. वेलफेअर लेजिस्लेशन म्हणजे काय, तर कामगारांना पगार किती द्यायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा प्रथम कामावर ठेवताना त्याच्याशी एक कॉन्ट्रॅक्ट करणं अतिशय महत्वाचं असतं. कुठल्याही कामगाराला जेव्हा आपण कामावर ठेवतो त्यावेळेला आपल्याला जे काही गोष्टी पाहिजे आहेत त्याच्याकडून म्हणजे जसं आपण घर विकताना, फ्लॅट विकताना आपण जसा करार करतो तितकंच महत्व कदाचित कामगाराला कामावर ठेवताना त्याला अपॉइंटमेंट ऑर्डर देणं हे महत्वाचं आहे. कारण अपॉइंटमेंट ऑर्डरमध्ये स्मॉल आणि मीडियम सेक्टरमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल राईट्स जेव्हा घेतो आपण त्यावेळेलाच ते एक्सरसाइज करता येतात. आणि ते राईट कधी घेऊ शकतो आपण, तर अपॉइंटमेंट ऑर्डर म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट असतं. तर त्या अपॉइंटमेंट ऑर्डरच्या माध्यमातूनच ते राईट आपण घेऊ शकतो. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जेव्हा महत्वाच्या गोष्टी असतात की ज्या कायद्याला अपेक्षित आहेत त्या गोष्टी असणं आवश्यक आहे. कायद्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टी आपण ठेवू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा कामगार आपल्याकडे असेल त्याला मिनिमम वेजेस 10,000 रुपये प्रिस्क्राईब केले असतील मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे, तर 9,000वर त्याला काम करणं शक्य आहे म्हणून तो येतो तर ते कायद्याला अभिप्रेत नाही, ते कायद्याला मान्य नाही. सो मिनिमम वेजेस ऍक्ट हा एक पहिला कायदा आहे की ज्याच्यामध्ये मिनिमम वेजेस प्रत्येक इंडस्ट्री असेल, मग कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट असेल, एखादं आपले ऑफिस असतील, बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल किंवा
सिनेमा थिएटर्स असतील, हॉटेल्स असतील, अजून कुठल्या विविध प्रकारच्या 62 प्रकारच्या इंडस्ट्रीज महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने नोटिफाय केल्या गेलेल्या आहेत आणि त्या वेगळ्या वेगळ्या 62 प्रकारच्या क्लासिफाईड इंडस्ट्री करता वेगळे वेगळे मिनिमम वेजेस आहेत. तर आता आपण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये पडतो, तसंच ते कुठल्या झोनमध्ये आपण काम करतो हाही महत्वाचा भाग आहे. कॉर्पोरेशन एरियामध्ये आहे का बाहेर आहे हाही त्याच्यामध्ये मिनिमम वेजेस चे ऍप्लिकेबिलिटी त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन एरियामध्ये मिनिमम वेजेस जास्त असतात, बाहेर ते कमी आहेत. त्यानंतर पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट आहे. पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट मध्ये पगार कुठल्या दिवशी द्यायला पाहिजे कामगारांना, कामगारांच्या पगारामधून लॉफुल आणि लिगल डिडक्शन्स म्हणजे काय काय करू शकतो आपण, कामगार गैरहजर राहिला तर त्याच्याकरता किती आपण डिडक्शन करू शकतो, याच्यामधल्या प्रोव्हिजन्स या पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट मध्ये आहेत. ज्या ठिकाणी 1000 किंवा 1000पेक्षा कमी कामगार 1 ते 1000 एम्प्लॉय केले गेलेले आहेत ज्या मालकांच्याकडे, त्या मालकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांचा पगार हा 7 तारखेच्या आत देणं बंधनकारक आहे. आणि ज्या ठिकाणी 1000पेक्षा जास्त कामगार ठेवलेले आहेत त्या ठिकाणी 10 तारखेपर्यंत पगार दिला तर चालतो महिन्याच्या. तर आणि डिडक्शन कुठले असायला पाहिजे, आपल्याकडे नेहमी येतं कुठल्या तरी आपल्या कामगारांनी कुठेतरी कर्ज काढलेलं असतं, त्या कर्जाच्या बाबतीमध्ये रिकव्हरी येते आणि त्या रिकव्हरीचे आपल्याकडे म्हणतात की बाबा तुमच्याकडे तो मनुष्य काम करतोय त्याच्या पगारामधून आम्हाला ती रिकव्हरी डायरेक्ट आम्हाला पेमेंट करा, असं बँकेची कदाचित पत्र येत असतात आपल्याकडे. तर या बाबतीमध्ये मॅक्सिमम 50% त्या अर्न वेजेसच्या, म्हणजे एखादा मनुष्य आपल्याकडे कामाला असेल त्याला 15,000 रुपये पगार असेल तर जास्तीत जास्त 7,500 रुपये आपण डिडक्शन करून बँकेमध्ये पाठवू शकतो. त्या प्रकारचे स्पेशल कामावर गैरहजर असेल तर गैरहजर असल्यानंतर तेव्हा गैरहजेरीच्या काळापुरता रिडक्शन आपण करू शकतो. या बेसिक गोष्टी या कायद्यामध्ये दिल्या आहेत. ग्रॅच्युटी ऍक्ट आहे पुढचा. ग्रॅच्युटी ऍक्ट म्हणजे ज्या ठिकाणी 10 किंवा 10पेक्षा जास्त कामगार ठेवलेले आहेत कामावर, त्या ठिकाणी कामगाराला कमीत कमी 5 वर्ष त्यांनी सेवा केली तर त्याला कामावरून काढून टाकल्यानंतर किंवा कामावरून त्यांनी राजीनामा दिला, या दोन्ही कुठल्याही एम्प्लॉयमेंटमध्ये कुठल्याही कामगारांना काढून टाकल्यानंतर त्याला 10पेक्षा जास्त लोक असतील त्या ठिकाणी तिथे प्रत्येक काम केलेल्या वर्षाकरता 15 दिवसाची अमाऊंट ही ग्रॅच्युटी म्हणून तिथे द्यावी लागते. त्यानंतर मेन मला असं वाटतं की या विषयावर बोलायला पाहिजे की बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऍक्ट आहे. आणि बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऍक्ट हा जो आहे हा काही वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला आहे. ज्या ठिकाणी 10 किंवा 10पेक्षा जास्त बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन वर्कर्स नेमले जातात, 10 लाख ही स्पेशल लिमिट आहे त्याच्यामध्ये, 10 लाखापेक्षा जास्त किमतीचं कन्स्ट्रक्शनचं काम जिथे होत आहे अशा ठिकाणी हा कायदा ऍप्लिकेबल केलेला आहे. आणि हा कायदा म्हणजे काय आहे सर, हा कायदा म्हणजे दुसरं काहीही नसून फॅक्टरी ऍक्ट, म्हणजे जिथे समजा टेल्को सारखी जिथे फॅक्टरी आहे किंवा मोठे मोठे कारखाने जे आहेत त्या कारखान्यांना जे लीगल प्रोव्हिजन्स ऍप्लिकेबल केल्या गेलेल्या आहेत त्याच कन्स्ट्रक्शन साईट इज कन्सिडर्ड ॲज फॅक्टरी. आणि त्या प्रकारच्या कायदेशीर बंधनं ही त्या कन्स्ट्रक्शन साईटवर म्हणजे किंवा ज्यांनी कन्स्ट्रक्शन साईट ते रन करतात त्यांच्यावर केली गेलेली आहे. महत्वाचा याच्यामधली गोष्ट अशी आहे की जर समजा आपण एखादी कन्स्ट्रक्शन साईट कॉन्ट्रॅक्टर म्हणून चालवत असू तर त्या कॉन्ट्रॅक्टरलाही तेच कायदे लागू आहेत, जे प्रिन्सिपल एम्प्लॉयरला लागू आहेत तेच कॉन्ट्रॅक्टरला लागू आहेत. ते आपण सगळ्यांनी जेव्हा आताच इथे डिझायनिंग फर्मचं आपण कौतुक केलं त्यांनी नक्की त्यांना हे माहिती असेल की जेव्हा प्लॅन पास होतो त्यावेळेला कन्स्ट्रक्शन कॉस्टच्या 1% रक्कम आपण सेस म्हणून जमा करतो कॉर्पोरेशनमध्ये किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीकडे. तर ती रक्कम का जमा करतो तर ती या कायद्याखाली तो सेस आहे आणि हे कामगारांच्या बेनिफिट करता ती रक्कम आहे. हजारो करोड रुपये असे सरकारकडे स्पेशली महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे ते पडू नयेत आणि त्यापैकी कुठल्याही रकमेचा योग्य विनियोग हा कामगारांकरता केला जात नाही. कायद्याचं म्हणजे बेसिकली गोष्टी आहेत की कायद्याप्रमाणे रक्कम जमा केली जाते पण खर्च करताना मात्र सरकार आखडता हात घेतो. या कायद्याप्रमाणे सिक्युरिटी ऑफिसर, सेफ्टी सिक्युरिटी ऑफिसर नेमणं हेही महत्वाचं आहे. जेव्हा 500 किंवा 500पेक्षा जास्त कामगार काम ठेवलेले असतात कामावर त्यावेळेला तिथे 500पेक्षा जास्त कामगारांकरता सिक्युरिटी आणि सेफ्टी ऑफिसर हाही तिथे नेमणं आवश्यक आहे. 1000पेक्षा जेव्हा लोक जास्त कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत असतील, पुण्यामध्ये अशा साईट्स आहेत आणि मला माहिती आहे आपल्या सगळ्यांनाही त्या माहिती असतील. अनफॉर्च्युनेटली काय माहिती का की जिथे ऍक्सिडेंट झाला, जिथे कामगाराच्या चुकीने जरी ऍक्सिडेंट झाला, अनफॉर्च्युनेटली जर आपण पाहिलं की पुण्यामध्ये 9 कामगार अनफॉर्च्युनेटली एका साईटवर एक्सपायर झाले आणि त्याच्यामध्ये ज्यांचं डायरेक्टली काहीही गोष्टी इन्व्हॉल्व नसतात अशा लोकांनाही त्रास होतो, कारण मालक म्हणून त्यांची नावं तिथे असतात आणि मालक म्हणून ती जबाबदारी सगळी आपल्यावर येते. अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे? 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपल्याकडे मराठी कामगार
या अशा कन्स्ट्रक्शन साईटवर जेव्हा खूप कमी प्रमाण असतो, बाहेरच्या स्टेटमधनं जेव्हा बाहेर लोक येतात, अशा ठिकाणी इंटरस्टेट मायग्रंट वर्कर्स ॲक्ट नावाचं एक स्पेशल प्रोव्हिजन आहे. 5 किंवा जास्त कामगार हे बाहेरच्या स्टेटमधनं जेव्हा आपल्याकडे काम करत असतात, त्या ठिकाणी त्या कायद्याखाली रजिस्ट्रेशन घेणं आवश्यक आहे आणि त्या लोकांना त्याचा बेनिफिट देणं ही आवश्यक आहे. हे टेक्निकली जरी असलं तरी ते केलं नाही, म्हणून त्याच्याकरता अननेसेसरी हॅरेसमेंट होती आणि ती हॅरेसमेंट अतिशय विचित्र आणि वेगळ्या प्रकारची असते. आपल्या सगळ्यांना त्याचं म्हणजे आपण वाचतोच पेपरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची होती ती हॅरेसमेंट. बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन ॲक्टमध्ये ज्या प्रोव्हिजन दिलेले आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जरी नेमला असेल तरी त्या कॉन्ट्रॅक्टर म्हणजे आपलं काम असं असतं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये मल्टी लेअर कॉन्ट्रॅक्टिंगचं काम असतं. कोणी पहिलं एस्कवेशन असतं, मग सेंटरिंगचं काम असतं, मग ब्रिक वर्क असेल, मग फायनलायझेशन असेल, बाकीच्या प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर असतात. पण हे जेव्हा वेगळे वेगळे कॉन्ट्रॅक्टर असतात त्या कॉन्ट्रॅक्टरचं पण रजिस्ट्रेशन करणं, त्यांना त्यांच्या कामगारांना प्रॉव्हिडंट फंड आणि ESI ॲक्टचा बेनिफिट देणं हे प्रिन्सिपल एम्प्लॉयरची जबाबदारी आहे. कॉन्ट्रॅक्टरची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, प्रिन्सिपल एम्प्लॉयरची अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने जर समजा ते केलं नाही तर ती संपूर्ण जबाबदारी आपल्यावर येते. अनफॉर्च्युनेटली या दोन्ही कायद्यांमध्ये मला आता घाटे साहेबांनी सांगितलं की यातल्या तरतुदीमध्ये तुम्ही जर असं जास्त सखोल सांगा, म्हणून मी सांगतो. या दोन्ही कायद्यांमध्ये लिमिटेशन नाही आणि रिकव्हरी जेव्हा ड्यूज या कायद्यामधले जेव्हा रिकवर होतात ते दोन्ही रिकव्हरी ही अनलिमिटेड पिरियड करता असते. जेव्हा तुम्ही कंपनी किंवा आपला उद्योग चालू केला तेव्हापासूनच्या बॅलन्स शीटच्या बेसिसवर या कायद्यामधली रिकव्हरी होऊ शकते आणि त्याच्यामध्ये फायनान्शियल लॉस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. याला सगळ्यांना म्हणून आता आज कालच्या बजेटमध्ये पण ज्या तरतुदी मायन्युटली म्हणजे फाईन प्रिंट ज्याला आपण म्हणतो त्या फाईन प्रिंट मधल्या तरतुदी बाहेर आल्या. आज तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल की 10,000पेक्षा ज्यांचा पगार आहे अशा सर्व एम्प्लॉईजना कॅश पेमेंट हे चालणार नाही. याच्यापूर्वी महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. गेल्या 10 वर्षापासून हा कायदा महाराष्ट्रामध्ये आहे की 3,000पेक्षा जास्त पगार असेल तर त्या 3,000पेक्षा जास्त पगार असलेल्या कामगाराचा पगार हा कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंटनीच व्हायला पाहिजे. म्हणजे आयदर बँक चेकने व्हायला पाहिजे, बँक ट्रान्सफर व्हायला पाहिजे, पण कॅशने होऊ शकत नाही. पण संपूर्ण भारतामध्ये आज ही कन्सेप्ट आली आहे आणि त्यामुळे आज कॅश आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी आज यावेळेला तर अनफॉर्च्युनेटली असा वेगळा बदल केलेला आहे की 10,000पेक्षा जर पगार तुम्ही कॅशमध्ये दिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम टॅक्सचा रिबेट मिळणार नाही. अशी परिस्थिती पण आज पण त्याच्यामध्ये आणलेली आहे. सो या गोष्टीमध्ये पगार हा नेहमीच कॅशमध्ये आता करता शक्य राहणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये एक इन्क्लुजन व्हायला लागलेलं आहे. कुठल्याही कामगाराला त्याचा आधार नंबर असल्याशिवाय आपण कामावर ठेवू नये किंवा असलेल्या कामगारांकडनं त्यांचे आधार डिटेल्स तरी घ्यावेत जरूर. कारण त्याच्यामध्ये KYC म्हणजे प्रत्येकाचं कामगाराचं त्याचं काय, कुठे तो जन्मला, काय केलं, त्याचं एज काय, त्याचं ॲड्रेस काय, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुराव्यानिशी येऊ शकतात. म्हणून या बाबतीमध्ये इन्क्लुजन जेव्हा असतं, पेमेंट ऑफ वेजेस असतील, ग्रॅच्युटी असतील, प्रॉव्हिडंट फंड आणि ESI असेल आणि अनफॉर्च्युनेटली तो कन्स्ट्रक्शन सारख्या ज्या सिस्टमॅटिक इंडस्ट्री नसलेल्या ठिकाणी सुद्धा लागू केला गेलेला आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट 2016 पासून हा ESI कायदा लागू केला गेला आणि त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री पण आली. कुठलीही इंडस्ट्री असेल आणि त्याच्यामध्ये 20 किंवा 20पेक्षा जास्त कामगार असेल, 10 फॅक्टरी असेल, 10पेक्षा जास्त कामगार असेल तर तो हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या संपूर्ण जिल्ह्यांसाठी लागू केला गेलेला आहे आणि हे 1 ऑगस्ट 2016 पासून लागू केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रॉव्हिडंट फंड कायदा सुद्धा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री लागू करण्यात आलेला आहे. आता ज्याचा पगार 15,000च्या पेक्षा आतमध्ये आहे आणि ESIचा पगार त्याच्यामध्ये लिमिट 21,000 आहे, या दोन थ्रेशोल्ड लक्षात घेऊन लोकांना, आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना प्रॉव्हिडंट फंड आणि ESIचा बेनिफिट देणं अतिशय आवश्यक आहे. याच्याकरता जेव्हा कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, कायदा जेव्हा नवीन एरिया करता इम्प्लिमेंट केला जातो त्यावेळेला सरकारने एक अतिशय चांगली उपयुक्त योजना आणली आहे आणि ती 31 मार्च 2017 पर्यंत त्याचा बेनिफिट सगळ्यांना मिळणार आहे. प्रॉव्हिडंट फंड आणि ESI कायद्यामध्ये एमनेस्टी डिक्लेअर केली गेलेली आहे. ESI कायद्यामध्ये ज्या वेळेला एम्प्लॉयरनी ESI कायद्याखाली कव्हर होणारे सेवक आपल्याकडे असतील आणि ते कव्हर केले नसतील, अशा सर्व लोकांना, अशा सर्व कामगारांना 31 मार्च पर्यंत कव्हर गेलं तर त्यांच्यामध्ये त्यांना डॅमेजेस आणि इंटरेस्ट यातनं वजावट दिली गेलेली आहे. त्यामुळे त्यांच्या ज्यांना असे आपल्याकडे समजा 100 लोक काम करत असतील त्यातले 50 लोक आपण कव्हर केलेले आहेत आणि 50 लोक कव्हर केलेले नाहीयेत, तर अशा लोकांना आपल्याला कव्हर करण्याचा हा चान्स आहे आणि त्याच्यावर इंटरेस्ट आणि डॅमेजेस त्यांच्या रिकव्हरीवर त्याच्यावर सवलत दिली गेली आहे.
तसंच प्रॉव्हिडंट फंडचं. प्रॉव्हिडंट फंडच्या कायद्यामध्ये सुद्धा हा कायद्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे, कॉस्ट जास्त आहे. याच्यामध्ये 12% एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि 12% हे एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन असतं. प्लस एम्प्लॉयरला म्हणजे मालकांना त्याच्यामध्ये साधारणतः 1.39%, 1.40% गोष्ट त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हणून भरावे लागतात. तर या सगळ्या गोष्टींमधून एम्प्लॉईच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं ॲम्नेस्टीचा जर समजा आपण लाभ घेतला, कव्हरेबल असलेले लोक कव्हर केले आता 31 मार्चपर्यंत, तर एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन हे माफ केले गेलेले. तसंच त्याच्यावरचं डॅमेजेस हे जितके वर्ष 2009 पासून डिले झाला असेल पेमेंट करण्याकरता, त्याच्यावर फक्त प्रत्येक वर्षी ₹1 एवढं नॉमिनल डॅमेजेस ठेवलेले आहे. नाहीतर हे डॅमेजेसची अमाऊंट ही साधारणतः 37% असते. तर या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे बदल जे आहेत ह्याचा लाभ आपण आता आज नाही घेतला, 31 मार्चपर्यंत नाही घेतला, तर मोठी जबाबदारी मला माहिती आहे, नितीन साहेबांना पण माहिती आहे, मोठ्या मोठ्या संस्था अशा आहेत की ज्यांच्याकडे करोडो रुपये आहे. सगळ्यात आयडियल उदाहरण म्हणजे हिरानंदानीच आहे. 180 कोटी रुपयाची प्रॉव्हिडंट फंडची लायबिलिटी काढली त्यांची. आणि मग काय, मग अटॅचमेंट, मग हॅरेसमेंट, सगळ्या गोष्टी असतात. आणि या अशा लायबिलिटी या फक्त अर्थमॅटिकल कॅल्क्युलेशन असतं. बॅलन्स शीट घेऊन बसतात, बॅलन्स शीटमधनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं तुमच्या मागच्या फिगर्स काय ते काढतात आणि त्याच्या बेसिसवर तुमची लेबर कॉस्ट एवढी होती, त्याच्यावर तुम्ही 25% पैसे भरा कॉन्ट्रीब्युशनचे आणि त्या 25%वर डॅमेजेस आणि इंटरेस्टचे पैसे भरा. एवढं सोपं उदाहरण त्यांच्याकडे, एवढं सोपं गोष्ट ते करतात. आणि ह्याच्याकरता ते ॲलिगेशन असं असतं की तुम्ही भरले नाहीत म्हणून इमिजिएटली तुम्हाला एखाद्या हिअरिंगला बोलवतात आणि ते हिअरिंगला बोलवून तुम्ही तुमच्या आपल्या विरुद्ध ऑर्डर पास करतात आणि पैसे भरले नाहीत म्हणून इमिजिएटली पोलीस कंप्लेंट करतात आणि मग नंतरच्या अननेसेसरी गोष्टी सुरू होतात. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवण्याकरता शॉप ॲक्टचं लायसन्स असणं आवश्यक आहे, बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शनचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे, त्यानंतर प्रत्येक कामगाराची नोंदणी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या इन्क्लुझिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्लुझिव्ह गोष्ट या सगळ्या आज कुठल्याही व्यवसायाची परिस्थिती, मगाशी बिरादार साहेबांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आज व्यवसाय करायचा म्हणजे सरकारी यंत्रणा व्यावसायिकाकडे कदाचित एक चोर म्हणून बघतात का, अशी एक परिस्थिती निर्माण झाल्याचा आपल्याला भास होतो. पण तशी परिस्थिती आपल्याला जर बदलायची असेल तर आपण कंप्लायन्स लेवल आपलीच वाढवली, म्हणजे तो बिझनेस स्ट्रॉंग केला. आणि तो बिझनेस जेव्हा स्ट्रॉंग होतो, कुठल्या कुठल्या गोष्टीने होतो, आपल्याकडे फायनान्शियल आपण डिसिप्लिन आणली बिझनेसमध्ये तर बिझनेस फायनान्शियली तो ग्रो होतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिप्लिन आणली तर आपल्याला बिझनेस चांगल्या प्रकारे करता येतो. नितीन साहेब आता याच्यानंतर बिझनेस कसा वाढवावा याबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. हा विषय मी त्यांच्याकरता त्यांचा महत्त्वाचा विषय येतो. पण त्याचबरोबर मला असं वाटतं एक लिगल स्ट्रेंथ जेव्हा एका व्यवसायामध्ये येते त्यावेळेला तो वाढवण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचं एक बलस्थान आपण निर्माण करतो. ज्या बिझनेसमध्ये लीगल कंप्लायन्स हा अतिशय चांगल्या प्रकारे मनोवर केलेला असतो, कंप्लाय केलेला असतो, तो बिझनेस वाढायचे चान्सेस हे कितीतरी पटीने वाढतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आज इथे जमलेलो आहात, आजचा विषय जो आपला आहे आणि त्याच्यामधनं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये बिझनेस लीगल कंप्लायन्स, मी फक्त कामगार कायद्यांमधलं बोलतोय पण बिझनेस लीगल कंप्लायन्स हा थोडासा विषयांतर करून बोलतो की बिझनेसचा लीगल कंप्लायन्स हा अतिशय स्ट्रॉंग आणि करेक्ट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आजच्या काळामध्ये. कारण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नॉन कंप्लायन्स ही विल बी कन्सिडर्ड ॲज अ मेजर मिसबिहेवियर ऑन द पार्ट ऑफ द एम्प्लॉयर किंवा बिझनेस ओनर. आणि त्याची जबाबदारी ही आपल्यावर येण्याची शक्यता आहे. मग ती छोटी एस्टॅब्लिशमेंट असो, मोठी एस्टॅब्लिशमेंट असो. मोठ्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये कदाचित याच्याकरता आपण खर्च करतो असं म्हणण्याच्या पेक्षा कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटमध्ये खर्च करणं, लीगल कंप्लायन्सवर खर्च करायचा का असा विचार आपल्या मनामध्ये येत असेल तर लीगल कंप्लायन्सवर आपण इन्व्हेस्टमेंट करणं असा जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची आपल्याकडे शक्ती येईल आणि ती शक्ती ही आपल्याला बिझनेस ग्रो करण्यामध्ये अतिशय आपल्याला सपोर्ट करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये बघा आपण आज याच्यानंतर कुठलंही ट्रान्झॅक्शन हे सिस्टीमच्या बाहेर करता येणं शक्य नाहीये. मग ते छोटं असो मोठं असो, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण आपल्या कामगारांच्या बद्दल जेव्हा लीगल कंप्लायन्स करू त्यावेळेला ते अतिशय एक मोठी ऑर्गनायझेशन जी आहे, आपण एखादी छोटी ऑर्गनायझेशन ॲक्वायर करणार असू किंवा आपण मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये मर्ज होणार असू किंवा आपला बिझनेस आपल्याला एका वेगळ्या लेवलला न्यायचा असेल, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या गोष्टीचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग होणार. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण अशी इंटरॅक्टिव्ह जी सिरीज तुम्ही ठेवलेली आहे, मला असं वाटतं की ती अतिशय महत्त्वाची. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 तारखेपासून
कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट जो सगळ्यांना आपल्याला सतवतो, त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्टचा जो कंप्लायन्स आहे तो कंप्लायन्स यापूर्वी 20 किंवा 20 पेक्षा जास्त लोक असली कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण नोकरीमध्ये ठेवत असू तर तिथे तो कंप्लायन्स करावा लागत होता. आता त्याची संख्या 50 वर नेलेली आहे. म्हणजे एखादा उद्योग असेल त्याच्याकडे 50 किंवा 50 पेक्षा कमी इनडायरेक्ट एम्प्लॉईज म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून लोक ठेवली असतील तर ते लायसन्स घेणं बंधनकारक राहिलेलं नाही. सो अशी लिबरल गोष्टी प्रॉव्हिडंट फंड ऍक्टमध्ये, ESI ऍक्टमध्ये, त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्टमध्ये, त्यानंतर येणाऱ्या फॅक्टरीज ऍक्टमध्ये खूप गोष्टी प्रोव्हिजन आलेल्या आहेत. फॅक्टरी आणि शॉप ऍक्टमध्ये पूर्वी महिला कामगारांना सूर्यास्तानंतर काम करायला बंदी होती. ती बंदी गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये ती बंदी दोन्ही कायद्यांमधनं अमेंडमेंट झाली आणि फिमेल एम्प्लॉईजना सूर्यास्तानंतर किंवा रात्रभर काम करण्याची मुभा किंवा त्यांना कामावर ठेवण्याची मुभा ही मालकांना देण्यात आली. फॅक्टरी ऍक्टमध्ये आणि शॉप ऍक्टमध्ये अशा प्रोव्हिजन केल्या गेलेल्या आहेत की त्यांच्या जर समजा असा महिला कामगार कामाच्या निमित्त जर समजा आपल्याकडं कामावर असतील तर त्यांना काही विशिष्ट सेवा किंवा त्यांना काही विशिष्ट बेनिफिट्स देऊन तुम्ही त्यांना सूर्यास्तानंतर कामावर ठेवू शकता. आपण बघितलं 2-3 दिवसापूर्वीच IT इंडस्ट्रीमध्ये एक हादसा झाला आणि त्याच्यामध्ये इन्फोसिस सारख्या ठिकाणी अशा गोष्टी झाल्या. या कायद्यामध्ये ह्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये प्रिव्हेन्शनसाठी एक गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटने एक कायदा केलेला आहे, प्रिव्हेन्शन ऑफ फिमेल वर्कर्स हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस. प्रिव्हेन्शन ऑफ फिमेल वर्कर्सच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी 10 हा कायदा फार महत्त्वाचा आहे आणि फार सेन्सिटिव्ह आहे. 50% जनसंख्या ही फिमेल आहे आणि त्या फिमेल एम्प्लॉईज करता ज्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा जास्त नोकर ठेवले गेलेले आहेत अशा ठिकाणी एक प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट कमिटी स्थापन होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्या कमिटीचा अध्यक्ष सिनियर मोस्ट फिमेल एम्प्लॉईड इन दॅट ऑर्गनायझेशन शुड बी दी चेअरपर्सन ऑफ दॅट कमिटी. आणि त्याच्यामध्ये एक NGOचा रिप्रेझेंटेटिव्ह असणं आवश्यक आहे. आणि मग अशा प्रकारच्या कुठल्याही जर समजा समस्या आल्या, कुठल्या तक्रारी आल्या फिमेल हॅरेसमेंटच्या तर त्या कमिटीकडे जाऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा, त्याच्यावर तोडगा काढण्याचा, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून त्याला शिक्षा करण्याचा अधिकार या कमिटीकडे दिला गेला. म्हणून ही जी ह्या गोष्टी त्या ठिकाणी अनफॉर्च्युनेटली त्या कायद्यामध्ये असं आहे, एखाद्या संस्थेमध्ये एकही महिला कामगार नसतील किंवा महिला एम्प्लॉई नसतील तरी सुद्धा त्या ठिकाणी अशी कमिटी असणं अपेक्षित आहे. तर त्याचं कारण असं आहे की त्या कमिटीमध्ये त्या कायद्याच्या कक्षेमध्ये आपल्याकडे येणारे जे ग्राहक असतील, आपल्याकडे येणारे जे व्हिजिटर्स असतील, आपल्याकडे येणारे जे कोणी सिम्पथायझर्स किंवा सपोर्टर्स असतील त्या व्यवसायाच्या ठिकाणी येणारे, त्यामध्ये सुद्धा या कायद्याची लांबी किंवा व्याप्ती ही तिथपर्यंत नेण्यात आलेली आहे. म्हणून हा प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस या कायद्याचाही आता यापुढे म्हणजे हा नवीन प्रकारचा कायदा आहे. या कायद्यामध्ये अनफॉर्च्युनेटली जे कमिटीचा जो निर्णय असतो तो शिरसामान्य मानून आयदर पोलीस कंप्लेंट करावी लागते किंवा त्या एम्प्लॉईला, फिमेल एम्प्लॉईला कॉम्पेन्सेशन द्यायला लागतं. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला तो कंप्लायन्स करणं हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा कायदा असा आहे की एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ॲक्ट म्हणून आहे. कामावर असताना कुठल्याही एम्प्लॉईला जर काही अपघात झाला, काही दुखापत झाली तर त्याच्याबद्दलचा ESI जिथे लागू नाही किंवा ज्या कामगारांना ESI लागू नाही असे सर्व कामगार या कायद्याखाली कव्हर केले जातात. आणि म्हणून जर समजा एखादा आपल्याकडे ऑफिस बॉय असेल, ऑफिस बॉयला तुम्ही त्याच्या मोटरसायकलवरनं कुठेतरी काही कुरिअर करायला पाठवलं किंवा बाहेर कुठे पाठवलं, अनफॉर्च्युनेटली त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये त्याला काही लागलं. रिसेंटली एक घटना आहे कलकत्त्यामध्ये, माझे क्लायंट आहे त्यांच्या अनफॉर्च्युनेटली तिथे अशी मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीचा असंच ऑफिस बॉय बाहेर पाठवला आणि तो मोटरसायकलवरनं पडला आणि डोक्याला मार लागला. डोक्याला मार लागल्यानंतर तो मनुष्य जवळजवळ 3.5 महिने कोमामध्ये होता आणि कोमामध्ये त्याच्यावर जवळजवळ 10 लाख रुपये मेडिकल एक्सपेन्सेस खर्च झाले. मोठी कंपनी होती त्यामुळे त्यांना ते करायला काही प्रॉब्लेम नव्हता. इन्शुरन्स होता 5 लाख रुपयाचा. पण जेव्हा छोटी ऑर्गनायझेशन असते, इन्शुरन्स केलेला नसतो, त्यावेळेला अशी रक्कम या कारणाकरता खर्च करणं म्हणजे एक मोठा इम्पॅक्ट असतो. म्हणून मला असं वाटतं की एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ॲक्टच्या तरतुदीनुसार सर्व कामगारांचं विमा उतरवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तो जो विमा उतरवताना तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये उतरवा, कारण त्याच्यामध्ये ही ड्युएल जबाबदारी आहे. एक वन टाइम लमसम कॉम्पेन्सेशन देण्याची जबाबदारी आहे. जर कामगाराला अपघात झाला आणि त्याच्यामुळे त्याला परमनंट पार्शल किंवा टोटल डिसेबलमेंट झाली, हाताला लागलं,
आताचा म्हणजे त्या कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की जर आपल्या बोटाचं एक पेर जरी तुटलं किंवा त्याला डॅमेज झालं तरी त्या इंजुरीला कॉम्पन्सेशन त्या कायद्यामध्ये प्रिस्क्राईब केले गेलेले आहे. म्हणून परमनंट पार्शल, परमनंट टोटल किंवा टेम्पररी डिसेबलमेंट जर समजा कुठल्या कामगाराला कामावर असताना कामाच्या माध्यमातून झाली तर त्याला त्याचं मेडिकल एक्सपेन्सेस प्लस त्याला कॉम्पेन्सेशन देणं हे मालकाची जबाबदारी आहे. आणि ती दिली नाही तर त्याला एक म्हणजे अनफॉर्च्युनेटली या सगळ्या गोष्टींना एक म्हणजे शिक्षा अशी आहे की म्हणजे ती भीक नको पण कुत्रा आवर अशा प्रकारची शिक्षा आहे. तर म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळे कायदे आहेत हे वेलफेअर लेजिस्लेशन या सगळ्या सदरामध्ये बघायचं, कामगारांना काय काय जास्तीत जास्त बेनिफिट देण्याचं त्याच्यामध्ये येईल या बाबतीमध्ये तयार केलेले आहेत. अशी एक चर्चा आहे. या बजेटमध्ये स्पीच देताना फायनान्स मिनिस्टरनी सांगितलेलं आहे की हे सगळे कायदे जे आहेत हे 4 प्रकारच्या कायद्यामध्ये विभागले जाणार आहेत. कधी होईल माहीत नाही, होईल का नाही हेही माहीत नाही, पण त्याच्यावर चर्चा होतीये. आणि हे सगळे कायदे म्हणजे वेलफेअर लेजिस्लेशन, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेजिस्लेशन, त्यानंतर कंट्रोल लेजिस्लेशन या सगळ्या गोष्टीमध्ये विभागले जाऊन फक्त 4 कायदे राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. हे कधी होईल माहीत नाही आपल्याला. दुसऱ्या प्रकारचे कायदे जे मगाशी म्हणलो हे सगळे वेलफेअर लेजिस्लेशन म्हणजे कामगारांना काय काय बेनिफिट द्यायला पाहिजे, फायनान्शियल बेनिफिट्स असतील ते सगळे कुठल्या या कायद्यांद्वारे द्यायला लागतात. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट नावाचा एक कायदा आहे आणि जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टमध्ये कामगारांना किंवा इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स या 2 कायदे मी त्याच्यावर बोलतो आणि मग इंटरॅक्टिव्ह आपण मग आपल्या याच्याप्रमाणे मी नितीन साहेबांच्याकडे मी माहिती देईन. या 2 कायद्यामध्ये कामगाराला कामावर ठेवल्यानंतर त्यांनी काही मिसकॉन्डक्ट केली तर मिसकॉन्डक्ट केली असेल म्हणजे त्यांनी काही फ्रॉड केला असेल, कुठे काही आपल्या एम्प्लॉयरचं काही नासधूस केली असेल किंवा अजून काही त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या असतील, कामावर दारू पिऊन आला असेल किंवा अजून त्यात जवळजवळ 25 गोष्टींचा समावेश केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये फार म्हणजे एक्सप्लॉयटेशन ऑफ फिमेल वर्कर बाय मेल वर्कर यापासून ते दारू पिऊन कामावर येणे, गॅम्बलिंग करणे, कामाच्या जागेमध्ये मालकांच्या मालमत्तेशी छेडछाड करणे इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. तर या कायद्याप्रमाणे कामगाराला नोकरीतून कमी करायची काय प्रोसेस असते हे त्याच्यामध्ये एन्युमरेट केले गेलेले आहे. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये असा कुठलाही कायदा नाही की कामगाराला कामावर ठेवून पाहिजे त्या वेळेला आपण त्याला कामावरून काढून टाकू शकतो. हायर अँड फायर ह्या प्रकारची कन्सेप्ट भारतामध्ये अजून नाही आणि ती पुढच्या कित्येक वर्ष येण्याची शक्यता मला त्याच्यामध्ये बिलकुल वाटत नाही. तर प्रोसेस काय आहे, प्रोसेस त्याच्यामध्ये एन्युमरेट केला गेलेला आहे की या अशा कुठल्या कामगारांनी गुन्हा केला असेल, गंभीर गुन्हा असेल तर त्याच्यामध्ये त्याला चार्जशीट देऊन त्याची इंडिपेंडेंट इन्क्वायरी ऑफिसर तर्फे इन्क्वायरी करून मग त्याला कामावरून टाकू शकतो. बेसिकली एक लक्षात ठेवायला पाहिजे की प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस कुठल्याही माणसाला त्याच्या विरुद्ध जेव्हा आरोप केले जातात त्याला संधी दिल्याशिवाय त्याच्या विरुद्ध कायदेशीर ॲक्शन घेणं हे बरोबर नाही. हा त्या कायद्यामधला एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टमध्ये जेव्हा कामगार मालकाविरुद्ध कुठल्याही गोष्टीमध्ये दाद मागतो, त्याला कामगाराला कुठल्याही प्रकारचं समजा मालकाचा निर्णय अन्यायकारक वाटला असेल तर तो या कायद्याखाली त्याच्यामध्ये त्याला प्रोव्हिजन केलेली आहे. तो इंडस्ट्रियल कोर्ट किंवा लेबर कोर्टामध्ये याविरुद्ध न्याय मागू शकतो. महाराष्ट्रामध्ये असा एक वेगळा कायदा आहे की ज्याच्यामध्ये अनफेअर लेबर प्रॅक्टिस असं त्याच्यामध्ये काही गोष्टी एन्युमरेट केलेल्या आहेत. म्हणजे समजा युनियन स्थापन केली व्यवस्थापनामध्ये तर युनियन स्थापन करताना त्या कामगाराच्या विरुद्ध समजा कुठली मालकाने ऍक्शन घेतली तर ती अनफेअर लेबर प्रॅक्टिस असते. युनियन स्थापन करणं, युनियनचा सभासद होणं हा कामगाराचा बर्थ राईट आहे. म्हणजे जसं कॉन्स्टिट्युशनल राईट आपण जसं म्हणतो तसं कॉन्स्टिट्युशनल राईट येतो. आणि म्हणून एखाद्या कामगारांनी आपल्याकडे युनियन करतोय म्हणून त्याच्या विरुद्ध आपण ऍक्शन घेतली तर ती ऍक्शन ही अतिशय अयोग्य आणि कायद्याला अमान्य आहे. म्हणून तोही विचार आपण करायला पाहिजे. सो या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा कामगार मालकाविरुद्ध काही डिमांड करतात किंवा मालकाच्या कुठल्याही निर्णयाविरुद्ध ग्रीव्हन्स व्हेंटिलेट करतात तर लेबर कोर्ट आणि इंडस्ट्रियल कोर्टच्या ज्या संकल्पना आहेत ते या कायद्यामध्ये आहेत आणि मग त्याच्यामध्ये त्या माध्यमातून कोर्टापुढे केस चालवून कामगाराला आपल्या बाजूने निर्णय मिळायची शक्यता जास्त असते. तर या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत हे बदल आज घडून येत आहेत आणि हे बदल इन्क्लुझिव्ह असल्यामुळे कुठल्याही जो मालक म्हणजे स्पेशली SMEs करता मला असं वाटतं की मला जेव्हा नितीन साहेबांनी पण सांगितलं हुसेन साहेबांनी की SMEs करता आपण जास्त बोलायला पाहिजे. सो SMEs जेव्हा आहेत, स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस जेव्हा आहेत त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली असं आहे की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या कुठलेही जे कायदे आहेत हे त्याला ते स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस करता वेगळे आणि मोठ्या ऑर्गनायझेशन करता वेगळे
असं काही आपल्याला त्याच्यामध्ये बायफर्केशन केलं गेलेलं नाही. आणि म्हणून जे कायदे मोठ्या उद्योगांना लागू आहेत तेच कायदे 1, 2, 5, 10, 15, 50, 25 अशा प्रकारे नोकर ठेवलेल्या उद्योगांनाही लागू आहे. आणि म्हणूनच याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती राहील की आपला उद्योग एक अतिशय इफिशियंट आणि स्ट्रॉंग करायचा असेल तर या प्रकारचे जे कायदे आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं. आणि ते पालन केल्यानंतर तुम्ही एकदा ते बघा, म्हणजे ज्याच्यामधनं काही लोक इथे मला नक्की असं माहिती आहे की जे पालन करतात, ते पालन केलेले जे लोक करतात त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला एक आत्मविश्वास, एक आपल्या धंद्याला एक वेगळी उभारी आणि एक वेगळ्या स्तरावर आपला धंदा व्यवसाय आपण नेऊन ठेवल्याचं आपल्याला समाधान मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कायद्याचं उल्लंघन करण्यापेक्षा कायद्याचं पालन करून पुढे नेणं हे आपल्या धंद्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये आज तुम्ही इथे बोलवून मला इथे या संधी दिली या आपल्याशी संवाद साधण्याची, मी मनापासून मी याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा धन्यवाद देतो. आणि आपले काही प्रश्न असतील किंवा मी कुठल्या तरी स्पेसिफिक विषयावर बोलावं असं आपल्याला वाटत असेल तसं मला जरूर सांगा. जेव्हा वेळ असेल तेव्हा मी नक्की बोलेन. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही छोटा उद्योग जरी असला तरी पण क्रिएट अ ब्रँड पोझिशन फॉर युअर सेल्फ अँड हा विश्वासार्हता ब्रँड त्याला अटॅच करून जर तुम्ही तुमची कॉर्पोरेट आयडेंटिटी, एक कॉर्पोरेट ओळख चांगली करू शकता एमईचे चेअरमन सन्माननीय व्यंकट बिरादर, सेक्रेटरी प्रमोद साठे, माझे मित्र जयंत शाळेगाव आणि एमईचे सर्व सभासद मेंबर्स, सर्वप्रथम थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी. मला जेव्हा जयंत म्हणाले की मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनने बोलवलं आहे तर मी म्हटलं की विमत हो, कारण ह्या कार्यक्रमाला सुद्धा प्रसिद्धी मिळाली पाहिजे, अशा कार्यक्रमांना सुद्धा प्रसिद्धी चांगली मिळाली पाहिजे. अटेंड आपण कार्यक्रम सुरू करताना बिरादरांनी खूप चांगलं इंट्रोडक्शन मांडलं, खूप छोटं व्हेरी शार्प इंट्रोडक्शन मांडलं की चेंज आपल्याला बदल करावा लागणार आहे, बदल घडतोय. आणि एकूणच मित्रांनो थोडीशी एक कम्प्लीट इकॉनॉमीमध्ये वेदर इट इज लोकली और ग्लोबली, नॉट ओनली इकॉनॉमीमध्ये खूप अनसर्टन्टी आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये अनसर्टन्टी आहे, फायनान्शियल अनसर्टन्टी आहे. आता त्याच्यामध्ये अमेरिकेपासून भारतापर्यंत पॉलिटिकल अनसर्टन्टी पण खूप आलेली आहे. So it is not just business is being uncertain. Business, the economic, financial position आणि political situation. हे सगळीकडे uncertain situation. मी सकाळी पुण्या इथे येताना I was discussing with my friend, माझ्या बरोबर आज माझे मित्र पण आले, मिलिंद घैसास म्हणून. He runs an organization called Adimed Advertising. ते खूप चांगल्या प्रकारे ब्रँडिंगचं काम करतात. वी विल व्हाईल कमिंग टू पुणे वी विल डिस्कसिंग आणि हाच मुद्दा मी म्हणजे डिस्कस करत होतो की एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग, नेमकं काय घडतंय सध्या, वाय एव्हरी वन ऑफ अस फील्स अनसेफ, वाय डू वी फील अनसेक्युअर्ड, आपली भीती कशाची आहे अशी आपल्याला प्रत्येकाला बघा. वेदर इट इज टाटा ग्रुप, ते पण तुम्ही आता बघताच आहे काय चाललंय टाटा ग्रुप मध्ये. सो वेदर इट इज टाटा ग्रुप और वेदर इट इज एनी लार्ज ऑर्गनायझेशन और द स्मॉलेस्ट ऑर्गनायझेशन, एक सगळ्यांच्या मध्ये एक भीतीचं वातावरण आहे. प्रत्येक इंडस्ट्रीला काहीतरी एक परिणाम होतो, कुठल्या तरी गोष्टीची एक त्याला इज फेसिंग समथिंग होती जातं. कोणाला लेबरचे प्रॉब्लेम्स आहेत, कोणाला फायनान्शियल क्रायसिस आहे, कोणाला मार्केटिंग नाही आहे, कोणाकडे इन्व्हेंटरी पडलेली आहे, कोणाकडे डेट बर्डन झालेलं आहे, पार्टनरशिप डिस्प्यूट्स आहेत, रेग्युलेटरीचं खूप मोठा चॅलेंज आहे.
आय एम शुअर मोस्ट ऑफ यू आर फ्रॉम कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, यू आर नो की तुम्हाला रेग्युलेटरी चॅलेंज खूप मोठे आहे. करप्शन एक मोठा दुसरा इश्यू आहे. यू आर जस्ट स्ट्रगलिंग टू कम्प्लाय, स्ट्रगलिंग टू कव्हर अप ऑल दिस थिंग्स. आणि त्यात पुढे आपण सर्वाइव्ह होतोय, कसं तरी सर्वाइव्ह होतोय. तो सुरुवातीला तुम्ही मला महाराजांची पूजा करायला सांगितली. वेन वी लुक ॲट शिवाजी महाराजांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्याला कुठली गोष्ट दिसते. आय वॉज ट्राईंग टू फिगर आउट की आपण लहानापासून मोठं झालो. आपल्या शाळेमध्ये शिवाजी महाराजांचे धडे होते, आपण शिवाजी महाराजांचे चित्रपट बघतो, शिवाजी महाराजांवरती आपण खूप वाचन केलं आहे, आपल्याला ते पूजनीय आणि वंदनीय आहे. शिवाजी ह्या शब्दामध्ये शिवाजी या शब्दामध्येच एस शिवाजी, एस स्टार्ट्स फॉर, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे. स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. नाव शब्द शिवाजी नाव ऐकल्याबरोबर आपल्याला एक स्ट्रेंथ वाटते. दुसरं काय दिसतं आपल्याला when you see his life, he had a very sharp mind, extremely sharp mind. And third thing what we see, if you see his entire career, खूप बारीकली तुम्ही बारकाईने जर तुम्ही त्याचा पूर्ण लाईफ स्पॅन बघितलं महाराजांचा, you only see one word and that is success. You only see one word, that is success. So he has strength. Strength आपल्याला महाराजांकडे बघितल्यावर आपल्याला स्ट्रेंथ वाटतं. He is known for his sharp mind, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे he is known as a symbol of success. अगदी तुम्ही त्यांच्या सगळ्या जर मेजर इव्हेंट्स बघितले तर व्हॉट बॉटम लाईन इज सक्सेस. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की या कितीही अनसर्टन क्लायमेट असू द्या, कितीही अनसर्टनिटी असू द्या, व्हॉट यू अँड मी हॅव टू फर्स्ट थिंक इन माइंड इज दॅट जर आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार असू, जर आम्हाला शिवाजी महाराज वंदनीय असणार तेच आमचा आदर्श असणार आहे, तर आम्ही सक्सेसफुल होणारच. दॅट इज द कॉन्फिडन्स फर्स्ट यू हॅव टू बिल्ड इन युअर सेल्फ. बघा आजपर्यंत तुम्ही जसे तुमचा बिझनेस सुरू केला, तुम्ही डिफिकल्टीज फेस केल्या, कितीतरी तुमच्याकडे माझ्या मते बाय अँड लार्ज सगळ्यांच्या सक्सेस स्टोरीज मस्ट बी फ्रॉम 0 to millionaire. Am I right? I don't think so. Any one of you must be a born millionaire. From 0 to millionaire में तुमचा प्रवास जर तुम्ही बोलता तर you must be have faced a number of difficulties. So what is that has made you successful? The determination तुम्हाला successful करते. Determination to succeed makes you successful. Determination to put all your efforts makes you successful. तर कितीही मित्रांनो अनसर्टन वातावरण असू द्या, याच्यापेक्षा कदाचित वातावरण आणखीन खराब होऊ शकतं. मगाशी तुमचे चेअरमन साहेब बोलले ते बरोबर आहे की वी आर इन अ डिस्ट्रप्टिव्ह स्टेज. इनोव्हेशन इज इन अ डिस्ट्रप्टिव्ह मोड. एक चांगला प्रश्न विचारला की आपल्याकडे म्युझिक ऐकायसाठी आपल्याला कॅसेट्स होत्या सुरुवातीला, आयपॉड्स होते किंवा ग्रामोफोन्स होते. वी हॅव मूव्ड फ्रॉम पोस्ट ऑफिस पत्र, तिथून आपण मूव्ह केलं मग स्पीड पोस्ट और प्रायव्हेट कुरिअर, देन केम ईमेल, देन केम मेसेजेस, SMS आल्या, मेसेज आल्या, मग आलं व्हॉट्सॲप, मग आलं फेसबुक आणि व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम. सी द पर्पज इज सेम, इट इज कम्युनिकेटिंग और मेसेजिंग. द इंस्ट्रुमेंट्स हॅव चेंज्ड. It has disrupted businesses. Not only disrupted, it has destroyed businesses. What you are saying is right. It has destroyed our businesses. So what? So things could become worst for you. Things could become from worst. आपल्याला असं वाटेल की हे आज होतं उद्या नाहीये. आपल्याकडे पहिल्यांदा डेस्कटॉप कॉम्प्युटर्स होते. डेस्कटॉप कॉम्प्युटर आपण ते थोडे फ्लॅट कॉम्प्युटर आले, मग लॅपटॉप्स आले, आयपॅड झाले. आज आपण सगळं काम आपल्या मोबाईल फोनमध्ये करतो. सो टेक्नॉलॉजी इज गोइंग टू चेंज. गुगलचे जे रिसर्च चीफ आहेत त्यांनी सांगितलं की जवळजवळ 20,000 वर्षाचं इनोव्हेशन या एक डिकेडमध्ये होऊन जाईल, म्हणजे नेक्स्ट 25-30 वर्षात होऊन जाईल. लास्ट वीक मध्ये आय वॉज टॉकिंग टू सम पीपल ऑन इनोव्हेशन. त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा झोपतो तर झोपताना आपलं ड्रीम डाउनलोड करता येऊ शकेल.
दे आर कॉन्टम्प्लेटिंग दॅट काइंड ऑफ इनोव्हेशन. म्हणजे आपण झोपताना इफ यू पुट सम मशीन्स, तर आपलं ड्रीम जे असेल ना ते आपल्याला कम्प्युटरवर डाउनलोड करता येईल. इथपर्यंत त्यांच्या इनोव्हेशनची परिसीमा केलेली आहे. सो इनोव्हेशन आपण थांबवू शकणार नाही. इनोव्हेशन कुठल्याच प्रकारे थांबवू शकणार नाही. सो व्हॉट इज दॅट वी हॅव टू डू? जसं मगाशी म्हटलं की एक पहिल्यांदा स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स, की मी या बिझनेसमध्ये झिरो पासून आज इथपर्यंत आलेलो आहे आणि मी जसं उभं राहिलेलं आहे, जे मी सिच्युएशन्स फेस केल्या आहेत त्या मी फेस करणार आहे. जे आहे ते आहे. यू हॅव टू फेस दॅट सिच्युएशन्स. नाउ 3 things to my mind are very critical. One is networking, second is branding, and third is collaboration. थोडंसं मला सुरुवातीला मी ब्रँडिंग वरती बोलीन, कारण आय नो मोस्ट ऑफ दी पीपल हिअर आर स्मॉल किंवा मिड साईज आहे. मित्रांनो, ब्रँडिंग बद्दल अगदी थोडक्यात जास्त मी बोलणार नाही. आपल्याला ही जी अस्तित्वाची लढाई वाटते ना, आपली अस्तित्वाची, माझं अस्तित्व कुठे आहे, व्हॉट एम आय डुईंग, मी करतो काय, मला अस्तित्वच प्रत्येक वेळेला मी शोधत असतो. ते अस्तित्व आपण का शोधतो? आपण म्हणतो मी 4 बिल्डिंग बांधल्या, किंवा माझ्याकडे अमुक एक प्रोडक्ट आहे, किंवा माझ्याकडे अमुक टर्नओव्हर आहे, असं आपण सगळं म्हणतो. पण तरी सुद्धा आपल्याला आपल्या अस्तित्वाची भीती का वाटते? व्हाय डू वी फील दॅट? कारण आपण आपला स्वतःचा असा आपण ब्रँडच तयार केलेला नाही. आपण जे एखादं प्रोडक्ट लॉन्च करतो ना, तेव्हा आपण तेवढ्या पुरता तो प्रोडक्ट लॉन्च करेपर्यंत, तो प्रोडक्ट विकेपर्यंत आणि सगळेपर्यंत तेवढ्या पुरता वी फील कॉन्फिडंट की हो, माझ्याकडे एक ब्रँड आहे, हा म्हणजे माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे, आय एम सेलिंग दॅट प्रोडक्ट. तो तेवढ्या फेज पर्यंत तुम्हाला खूप कॉन्फिडन्स असतो. द मिनिट दॅट प्रोडक्ट इज गॉन, किंवा तो प्रोडक्ट जरा स्लो झाला किंवा स्लो सेलिंग मध्ये गेला, you suddenly start again feeling अरे माझं अस्तित्व कुठे? Why that is happening? Despite you having a best product, despite you having created a really iconic तुम्ही कन्स्ट्रक्शन असेल तर आयकॉनिक कन्स्ट्रक्शन तुम्ही केलेलं आहे, एखादं प्रोडक्ट असेल तर तुम्ही चांगलं प्रोडक्ट केलं, पण जर ते प्रोडक्ट जेव्हा लॉन्च करताना आणि त्या इनिशियल फेज पर्यंत आपल्याला स्वतःचं अस्तित्व दिसतं, त्याच्या पुढे दिसत नाही. बिकॉज आपण आपलं अस्तित्व ना त्या प्रोडक्ट मध्ये शोधायचा प्रयत्न करतो. थोडं मी बारीक ऑब्झर्वेशन मांडतो याच्यामध्ये. आय एम ट्राइंग टू गो टू द रूट. आपल्या अस्तित्वाची लढाई किंवा अस्तित्वाचं जे आपलं एक्झिस्टन्स, आय एम ट्राइंग टू पुट दॅट. सो फर्स्ट इज यू हॅव टू क्रिएट अ कॉर्पोरेट ब्रँड फॉर युअरसेल्फ. तुम्हाला तुमचा एक कॉर्पोरेट ब्रँड क्रिएट करावा लागेल. कॉर्पोरेट ब्रँड इज डिफरंट फ्रॉम प्रोडक्ट. डोंट गेट कन्फ्युज फ्रॉम अ कॉर्पोरेट ब्रँड वर्सेस अ प्रोडक्ट ब्रँड. Product is sub-brand. First is your corporate brand. Second is, आता corporate brand म्हणजे काय? नुसतं चांगला लोगो का? Answer is no. Corporate brands means you have to identify, create your corporate, your brand position. तुमची brand position असायला पाहिजे. It is not just scientifically करतो, ते आपल्याला ऑटोमॅटिक एक स्वतःची ओळख तयार होते. आपल्याला ऑटोमॅटिक एक स्वतःची ओळख निर्माण होते. When people meet you, they will know, oh, हे म्हणजे हा ग्रुप म्हणजे स्टँड्स फॉर सो अँड सो कॉर्पोरेट ब्रँड. त्याच्याबरोबरनं यू विल हॅव टू आयडेंटिफाय और क्रिएट अ डिफरन्शिएटर. मी इतरांपेक्षा डिफरंट कसा आहे. सी, बाय अँड लार्ज प्रोडक्ट सगळे सारखे असू शकतात, पण कॉर्पोरेट ब्रँड कांट बी सेम. यू विल हॅव टू क्रिएट अ डिफरन्शिएटर. तुम्ही डिफरंट, हाऊ आर यू डिफरंट फ्रॉम अदर्स? इट मे बी फ्रॉम स्मॉल मॅच, इट कुड बी स्मॉल डिफरन्स. But what is your USP? तुझं युनिक सेलिंग पॉइंट काय? तर बाय अँड लार्ज अक्रॉस महाराष्ट्र मी एक गोष्ट बघितली आहे, मराठी अंतर्प्रवासच्या विषयी एक गोष्ट बघितली आहे मी, की आपलं ना युनिक सेलिंग पॉइंट आहे आपली विश्वासार्हता. एम आय राईट? म्हणजे कुठल्याही मी उद्योजकाला विचारतो किंवा भेटतो आणि दिस कम्स व्हेरी स्ट्रॉंगली फ्रॉम देम. ते काय म्हणतात, साहेब आमच्या कस्टमरचा आमच्यावरती विश्वास आहे, आमच्या सप्लायरचा आमच्यावरती विश्वास आहे, आमच्या एम्प्लॉईजचा आमच्यावरती विश्वास आहे, आम्ही विश्वास तयार केलाय. तो विश्वासार्हता ना ही रिअली इज अ युएसपी. पण आपण ती युएसपी वापरतो का खऱ्या अर्थाने? वी डोंट यूज इट. ती आपण ग्रँटेड धरतो, ती आपण कॅज्युअली वापरत असतो. मित्रांनो, मी तुम्हाला खूप सिरियसली सांगतो ही गोष्ट, आणि मी
म्हणजे वेळोवेळी सांगत आलेलो आहे गोष्ट, विश्वासार्हता हा ब्रँड जो मराठी माणसांकडे आहे ना, हा ब्रँड गुजराती मारवाडी लोकांकडे नाही आहे. यू आर नॉट युझिंग दिस ब्रँड. अनफॉर्च्युनेटली यू आर नॉट युझिंग. आय एम टेलिंग यू, यू आर नॉट युझिंग दिस ब्रँड. आपण या विश्वासार्हता फक्त असं कॅज्युअल बोलताना बोलतो. आपण एकमेकांची ओळख करताना किंवा सांगताना म्हणतो की साहेब आमचा धंदा 20 वर्ष झाले विश्वासावर चाललेला आहे, पण त्याचं ना आपण ब्रँडिंग कधीच नाही केलं किंवा त्याचा आपण तो युएसपी आपण वापरून कधी आपण कुठल्या इन्व्हेस्टरला जाऊन सांगितलेलं नाही की मग माझ्या ब्रँडवरती लोकांचा विश्वास आहे, ऑन दॅट बेसिस यू मस्ट लेंड मी मनी. तर तुम्ही एखाद्या कस्टमर ग्रुपला हँडल करताना तुम्ही हा की मग माझा ब्रँड आहे की माय इज परफेक्ट डिलिव्हरी, माय ब्रँड इज परफेक्ट क्वालिटी, जे काय आहे दिस इज ऑल फॅसेट्स ऑफ विश्वास. आपण ब्रँड वापरला नाही कधी, वापरत नाही, आपण वापरतच नाही कधी. तेच गुजराती लोक तो ब्रँड त्यांच्याकडे असताना समजा ते नक्कीच वापरला ब्रँड. बघा किती दुर्दैव आहे बघा, चायनीज प्रोडक्ट जेव्हा इंडियामध्ये आले किंवा चायनीज प्रोडक्ट बद्दल जनरली आपण काय म्हणतो की हा डुप्लिकेट प्रोडक्ट असेल म्हणतो ना. आणि सी unfortunately, but globally, Chinese products are considered as fake products or duplicate products. बघा किती हा नशिबाचा भाग आहे की चायनीज प्रोडक्टला डिस्पाइट देअर प्रोडक्ट बिंग रिअली गुड, कॉस्ट इफेक्टिव्ह, स्टील वी यू अँड मी परस्यू इट ॲज अ फेक प्रोडक्ट और ॲज अ डुप्लिकेट प्रोडक्ट. तसं देवाच्या कृपेने आपलं असं होत नाही. पर्टिक्युलरली मराठी आंतरप्रदेशच्या बाबतीत असं नाही होत. मी जेवढे माझे काही मराठी उद्योजक जास्त क्लायंट आहे, मोस्ट ऑफ द क्लायंट्स आर फॉरेन नॅशनल्स, फॉरेन कंपनीज. मी जेव्हा त्यांना रिप्रेझेंट करतो एखादं कोलॅबोरेशन करताना, तर मला ते फॉरेन कंपन्या मला काय सांगतात माहिती आहे की ही जी कंपनी आहे महाराष्ट्रातली कंपनी म्हणा किंवा मराठी माणसांची जी ओनर कंपनी आहे ती फार थोड्या ट्रान्झॅक्शन केल्या. तुम्हाला ते फॉरेन कंपनी काय सांगते माहिती आहे की डोंट वरी अबाउट नॉन कम्प्लायन्स किंवा जास्त तुम्ही काळजी करू नका ड्यू डिलिजन्सची. दे आर नाईस पीपल, दे विल नॉट चीट मी, दे विल नॉट चीट अस. हा ना मला इन्स्ट्रक्शन असतात फॉरेन कंपनीचे. आय सी जरी मी त्यांच्यावर तरी आय फील व्हेरी प्राऊड, आय फील व्हेरी हॅपी. किंवा फर्स्ट इन्स्ट्रक्शन काय आहे की ड्यू डिलिजन्स करताना म्हणजे मर्जर ॲक्विजिशन करताना आम्ही पहिल्यांदा ड्यू डिलिजन्स करतो, डिटेल ड्यू डिलिजन्स करतो. तर मला पहिलं इन्स्ट्रक्शन असतं की डोंट वरी, सी दे आर एथिकल पीपल, दे आर पीपल ऑफ वर्ड, दे आर पीपल ऑफ सबस्टन्स. आणि त्यांनी कोणाला आतापर्यंत त्याच्यावर त्याच्या काही फार मोठ्या केसेस वगैरे नाही आणि त्यांनी कोणाला फसवलेलं नाही. वी हॅड गुड डिलिंग विथ देम. सो आम्हाला ते ट्रान्झॅक्शन लवकर करायचं. बघा म्हणजे दिस इम्प्रेशन ऑर दिस परसेप्शन इज ऑलरेडी ट्रॅव्हल्ड, इज ऑलरेडी देअर. तुम्ही एखाद्या दिल्लीच्या माणसाशी व्यवहार करा, तो काय म्हणतो अरे महाराष्ट्रामध्ये बिझनेस करताना काही प्रॉब्लेमच नाही, एखाद्या मराठी उद्योजकांशी आम्हाला काही इश्यू येत नाही, फ्रॉम टाइम टू टाइम वी गेट मनी, वी गेट डिलिव्हरी. सो फ्रेंड द पॉइंट आय एम मेकिंग इज की आपला विश्वासार्हता हा आपला स्ट्रॉंग ब्रँड आहे. यू मस्ट फाइंड आउट वेज अँड मीन्स टू युटिलाइज इट करेक्टली अँड परफेक्टली इन कमर्शियल सेन्स फॉर युअर बिझनेस. त्यामध्ये चूक काही नाही, लक्षात ठेवा. इफ दॅट इज युअर युएसपी यू मस्ट यूज दॅट युएसपी. सो माय रिक्वेस्ट विल बी, तुम्ही छोटा उद्योग जरी तुम्ही असला तरी पण क्रिएट अ ब्रँड पोझिशन फॉर युअर सेल्फ अँड हा विश्वासार्हता ब्रँड त्याला अटॅच करून जर तुम्ही तुमची कॉर्पोरेट आयडेंटिटी, एक कॉर्पोरेट ओळख चांगली करू शकली नथिंग लाईक इट. त्यालाच अनुसरून आणि आय वुड जस्ट लाईक टू एक्सटेंड वन पॉइंट विच जयंत मेन्शन, कम्प्लायन्स. जनरली ना म्हणजे आपलं असं समज असतं की हे कायदे करून कायद्याच्या सगळे किचकटी कंप्लाय कोण करणार. आपण कोणातरी ऑफिसरला इन्स्पेक्टरला पैसे देऊन टाकू आणि मॅनेज करून टाकू. मला असं वाटतं वी मस्ट गो बियॉन्ड दॅट नाव. तुम्ही जर सुरुवातीलाच असाल ना, म्हणजे जर सुरुवात एखादा बिझनेसचा आहे, आय कॅन अंडरस्टँड किंवा मला मी बिझनेस वरती लक्ष देऊ का मी कम्प्लायन्स कडे बघू. पण माझी रिक्वेस्ट अशी असणार आहे आणि आय फुली अग्री विथ व्हॉट जयंत सेड की थोडंसं तुम्हाला हे काय तुम्हाला स्वतःला करायचं नाही. देर आर पीपल, यू कॅन एंगेज पीपल. तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही ठेवू शकता एखादी कंपनी सेक्रेटरी म्हणा किंवा चार्टर्ड अकाउंटंट म्हणा आणि ट्राय टू बी कम्प्लायंट. इट इज नॉट ऑनेस्टली स्पीकिंग आजच्या काळामध्ये आय हॅव टू येट टू सी अन ऑर्गनायझेशन विच इज 100% कम्प्लायंट. 100% कम्प्लायंट डिफिकल्ट आहे, पण तरी बाय अँड लार्ज यू मस्ट बी कम्प्लायंट. काय प्लीज अंडरस्टँड, बिकॉज इन टुडेज वर्ल्ड, in the globalized world, you are dealing with multiple people. आज तुम्ही इथे बिझनेस करताय ठीक आहे,
उद्या you don't know that you will have to deal with some foreigner. You will have to deal with someone outside your territory. You are dealing with bankers, you are dealing with collaborators, you are dealing with multiple people, you are dealing with your customers also on day and day in and out. तिथे जर तुम्ही छाती ठोकून सांगू शकले की माझा बिझनेस हा कंप्लायंट आहे, वी डोंट डू नॉन कंप्लायंट बिझनेस. आय थिंक दिस विल ओनली ऍड टू युअर ते विश्वासार्हता जो ब्रँड आहे त्याला फक्त एक ऍड होणार आहे. इट विल ओनली ऍड, इट विल गिव्ह कॉन्फिडन्स टू तुमच्या प्रयत्नांना. कॉन्फिडन्स जर पाहिजे तर आय थिंक यू मस्ट बी कंप्लायंट. The next point I would like to mention is networking. आज तुम्ही जे करताय मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी दॅट व्हॉट यू आर डुईंग. हे सगळ्या समाजामध्ये वेदर इट इज जैन, मारवाडी, गुजराती, त्यांच्या समाजामध्ये छोटे ग्रुप, मोठे ग्रुप, स्टेट लेवलला, त्यांच्या गावच्या लेवलला, तुम्ही गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये मी एक्सटेन्सिव्ह फिरलेलो आहे. गुजरातमध्ये तुम्ही जर बघितलं तर तिथे त्यांच्या ग्रुप्स असतात ना, ग्रुप्स ते त्यांच्या गावाच्या नावाने असतात. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू नो. त्यांचे छोटे छोटे विलेज असतात ना, त्या विलेजच्या नावाचे ते आम्ही ह्या विलेजचे आहोत म्हणून ते ग्रुप फॉर्म करतात. आय नो फॉर अ फॅक्ट, कारण मध्यंतरी भुजला जेव्हा भूकंप आला होता गुजरातमध्ये, त्यावेळेला त्या जवळचे 2-3 गावात जे खूप अफेक्ट झाले होते, तर त्या गावात ते लोक जे इकडे राहत होते मुंबईमध्ये ते लोक एकत्र झाले आणि त्यांनी ताबडतोब पैसे उभा करून त्या गावाला मदत केली. सो दे कम टुगेदर थ्रू विलेजेस. त्याचे लहान लहान विलेज असतात, त्यांचे लहान लहान सर, त्यांना एकत्र यायसाठी ना मित्रांनो कारण लागत नाही. कुठल्याही कारणावरती तुम्हाला बघायला मिळेल की गुजराती, मारवाडी कम्युनिटी किंवा जैन कम्युनिटी ते कुठल्याही कारणावरती एकत्र येतात. सरनेम एकत्र असतील तर एकत्र येतील, गावाचे लोक आहेत म्हणून एकत्र येतील, गुजराती समाज म्हणून एकत्र येतील, अहमदाबादी आहे म्हणून एकत्र येतील, बरोड्याचा आहे म्हणून एकत्र येतील. सो दे जस्ट फाइंड वेज अँड मीन्स टू कम टुगेदर. तसं आपण नाही करत. थोडंसं ना आपण आता होत चाललंय आता, म्हणजे इनफॅक्ट आय एम रिअली आय नो फॉर अ फॅक्ट की मी जिथे जातो तिथे प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे ग्रुप्स आहेत. सांगलीमध्ये ग्रुप आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, रत्नागिरीमध्ये, पण ते अजून अशा मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह नाही. व्हॉट यू आर डुईंग इज राईट. हे असं करायला पाहिजे. दिस काइंड ऑफ टेक्निकल नॉलेज, टेक्निकल नो हाऊ एक्सचेंज होणं फार गरजेचं आहे. कारण हे नॉलेज जे आहे, हा जो टेक्निकल नॉलेज किंवा हा एक्सपिरियन्स आहे, हा आपल्याला कुठे शाळा कॉलेजमध्ये शिकवलेला नव्हता, दुर्दैवाने. सो दिस इज द अपॉर्च्युनिटी, दिस इज द प्लॅटफॉर्म वेअर यू मस्ट गेट दॅट. सो नेटवर्किंग माझ्या मित्रांनो हा फार महत्वाचा, खूप म्हणजे नेटवर्किंगच जसं ब्रँडिंग तुम्हाला तारणार आहे तसं नेटवर्किंगच तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी उपयोगाला येणार आहे. आता व्हॉट इज नेटवर्किंग? ऑफकोर्स आय डोंट हॅव टू, फार बेसिक आहे, पण व्हॉट माय एक्सपिरियन्स इज, मला राहवत त्याने सांगायला की नेटवर्किंग म्हणजे मी आज 200 कार्ड जमा केले म्हणजे नेटवर्किंग झालं का? आन्सर इज नो. माझ्याकडे 1000 कार्ड्स आहेत मित्रांचे, म्हणजे नेटवर्किंग झालं का? आन्सर इज नो. द चॅलेंजेस, मी हे मागे एकदा तुमच्याच एका मराठी एका सभेमध्ये म्हटलं होतं मी की तुम्ही तुमचा मोबाईल फोन उघडा आणि बघा, जस्ट बघा की दुपारी तुम्हाला वाटलं की आज कोणाबरोबर तरी जेवलं पाहिजे दुपारी, तुम्ही मला 5 नावं शोधून दाखवा तुमच्या फोनमध्ये की वेर यू फील कॉन्फिडंट की हे 5 माणसांना मी कधी ब्लाइंडली जाऊन मी जेवायला बसू शकतो, की मला संडेला याला मला घरी बोलवायचं, की मला काही न करता, न फोन करता मला याच्या घरी जायचं आहे. अशा तुम्ही मला 5 ते 6 नावं दाखवा तुमच्या मोबाईल फोनमध्ये. असतील मित्रांनो, आय एम शुअर युअर नेटवर्क मस्ट बी व्हेरी स्ट्रॉंग. पण टू गेट दोज 5 नेम्स ना तुम्हाला किमान 100 नावं स्क्रोल करावं लागतील. एम आय राईट? तुम्ही अशी लिस्ट मध्ये अशी नको 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 जाऊ. दॅट्स द फॅक्ट ऑफ लाईफ. म्हणजे मोबाईल फोन मध्ये 2000 कॉन्टॅक्ट आहेत, पण आता मला जर कोणाशी फोन करून म्हणायचं की अरे मला हा इतका सिरियस प्रॉब्लेम आहे, टू होम शुड आय गो अँड टॉक, माझ्याकडे एक माणूस सापडत नाही. दॅट इज व्हेरी सिरियस. दॅट इज व्हेरी सिरियस. ती परिस्थिती वाईट आहे. यू हॅव टू कम आउट ऑफ दॅट. आता सिरियस आहे, कसा सुटला. So you have to consciously build this. Consciously build करावं लागेल. आपल्याला 4 चांगले कार्ड मिळाले, चांगली 4 माणसं मिळाली म्हणजे बिझनेस मिळाला का? आन्सर इज नो.
यू मे नॉट गेट बिझनेस. तुम्हाला पटकन पैसे मिळाले का? तुम्हाला किती पैशाची गरज असली तरी तुम्ही 4 माणसाला कार्ड जमा करून तुम्हाला पैसे मिळणार आहे का? आन्सर इज नो. खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे. बाहेर कसं पडायचं? तुम्हाला ही कार्ड देऊन मिळणार आहे का? आन्सर इज नो. यू विल हॅव टू इन्व्हेस्ट. यू हॅव टू इन्व्हेस्ट. अक्रोडचं झाड असतं मित्रांनो, अक्रोडचं झाड मला असं वाटतं 20-25 वर्षानंतर त्याला फळ येतं, म्हणून ते अक्रोडचं झाड आहे. सगळ्यात कॉस्टलीस्ट फळ अक्रोड आहे. त्याला फळ यायला वेळ लागतो. सो नेटवर्किंग, इफ यू सी द वर्ड नेटवर्किंग मध्ये यू हॅव टू कॉन्स्टंटली गेट न्यू कॉन्टॅक्ट्स. नेटवर्किंग मध्ये कॉन्स्टंटली गेट न्यू कॉन्टॅक्ट्स. NET नेट. E म्हणजे एक्झिस्टिंग कॉन्टॅक्ट्स न विसरता आणि T म्हणजे यू हॅव टू स्पेंड टाइम. अनलेस यू स्पेंड टाइम हे रिलेशनशिप बिल्ड नाही होणार. आणि टाइम किती स्पेंड करावा लागतो तुम्हाला सांगू मित्रांनो. मी आय गिव्ह वन एक्झाम्पल टू यू. आय मस्ट गिव्ह दिस एक्झाम्पल टू यू. मला वाटतं 2009 का 10 साली म्हणजे एक्झॅक्टली 10-12 वर्षापूर्वी आय हॅड गॉन टू डेट्रॉइट. डेट्रॉइट ना ऑटोमोटिव्ह कंपन्यांची शहर म्हणून ओळखलं जातं. आता ते थोडंसं हे झालेलं आहे. सो फियाट वॉज माय फर्स्ट क्लायंट. फियाटला मी इथे जे आलं, जे इंडियामध्ये आलं, तर आय हॅड गॉन टू टुरिन टू ब्रिंग देम इंडिया. इथे तुम्हाला इफ यू समवन रिमेंबर उनो कार आले बघा, उनो. ते उनो कारचं ॲग्रीमेंट मी केलं होतं तेव्हा तिथे इटालीला जाऊन. आणि तिथून मला म्हटलं मी ऑटोमोटिव्हचे जे माहेरघर आहे ते डेट्रॉइट आहे. सो आय मस्ट गो टू डेट्रॉइट. आणि तिथे ना ग्रँड रॅपिड्स नावाचं एक छोटंसं सिटी आहे, ग्रँड रॅपिड्स. तिथे खूप लॉ फर्म्स आहेत. तर त्यांनी मला तिथले 2-3 क्लायंट्स इथे होते माझे. फॅमिली कंपन्या होत्या त्या. ऑटोमोटिव्हच्या इथे कारची असेंब्ली लाईन ते लोक बनवतात. फॅमिली कंपन्या आहेत छोट्या छोट्या, पण ते पूर्ण कारची असेंब्ली बनवतात. तर दे वर माय क्लायंट्स. त्यांचं इथेच तुमच्या पुण्याला कंपनी आहे. तर त्यांच्या लॉयरने मला बोलवलं आणि आय वेंट टू हिज ऑफिस. देअर ऑफिस व्हेरी स्मॉल ऑफिस. आणि मला एअरपोर्टला घ्यायला ना एक उंचसा असा 6.5 फुटाचा असा एक लॉयर, यंग लॉयर मला आलेला एअरपोर्टला घ्यायला. आय रिमेंबर बिकॉज हिज ऑफिस हाईट आय रिमेंबर. बिकॉज मी मी त्याला असं बोलावं लागत होतं. आणि एअरपोर्टवरून त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला नेलं. आम्ही 2 तास असंच थोडी चर्चा केली. तिथे डेट्रॉइटला काही मराठी माणसं होते, ते आले होते तिथे. आणि त्यांचे थोडेसे क्लायंट. तर इंडियामध्ये काय वातावरण आहे वगैरे असं आपण डिस्कशन 2009 साली मी केलं, त्यांच्यावर केलेलं. आणि मग त्यांना आय केम बॅक आणि मी विसरून गेलो की आपण ग्रँड रॅपिडला गेलो होतो वगैरे. हा जो माणूस होता, तो मला जो यंग मुलगा मला भेटायला होता, आफ्टर ऑलमोस्ट 8-9 इयर्स तो त्याने जपानच्या एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीमध्ये ही जॉईंड देअर ॲज अ व्हेरी सिनियर पोझिशन in M&A. आणि सडनली मला एक फोन आला एक दिवशी पार्टीला माझ्या घरी की नितीन, डू यू रिमेंबर वी मेट इन डेट्रॉइट ग्रँड रॅपिडला. आय एम सॉरी नावाने मला लक्षात येईल ना. तर मला की इफ यू रिमेंबर आय हॅड कम टू रिसीव्ह यू ऑन द एअरपोर्ट. म्हटलं हो दॅट आय रिमेंबर. म्हटलं यू आर टॉल गाय. तर हो म्हणे होतं म्हणे मी आय हॅव जॉईंड सच अँड सच कंपनी इन जपान आणि मला इंडियामध्ये मोठा सिरियस प्रॉब्लेम आहे अँड वुड यू बी एबल टू हेल्प मी. तर म्हटलं मला प्रॉब्लेम सांग आणि आय विल सॉर्ट इट आउट. पॉईंट इज जवळजवळ 9-10 वर्षानंतर ही कॉन्टॅक्टेड मी. आता मी माझ्या ताबडतोब डायरीमध्ये माझ्या ईमेल्समध्ये फॉर्च्युनेटली ईमेलमध्ये तुम्हाला शोधता येतं. तो आय वेंट टू माय ईमेल फोल्डर्स आणि माझं थोडं सिस्टमॅटिक होतो मी म्हणजे माझ्या फॉरेन व्हिजिट्सचं डेटा. मी ते ग्रँड रॅपिडची व्हिजिट काढली, ताबडतोब मला त्याचा ईमेल सापडला आणि आय स्पोक टू हिम अगेन. द पॉईंट आय एम टेलिंग यू मित्रांनो की आपण जेव्हा एखाद्याला भेटतो तेव्हा इमिजिएटली वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष सुद्धा, पण आय स्टील रिमेंबर दॅट ही वॉज व्हेरी नाईस टू मी अँड आय वी हॅड स्ट्रक अ व्हेरी गुड कॉर्ड. आम्ही ते एअरपोर्ट ते त्याच्या ऑफिसपर्यंत ना वी हॅड अ गुड एक्सचेंज ऑफ डिस्कशन. वी हॅड अ गुड एक्सचेंज. मग ते मला ऑफिसमध्ये त्याच्या बसवलेलं. सो ही रिमेंबर्ड मी, आय रिमेंबर्ड हिम, पण ही केप्ट दॅट इन माइंड. आणि त्याचा प्रॉब्लेम मित्रांनो खूप मोठा होता. सो आय गॉट अ व्हेरी बिग क्लायंट, जॅपनीज क्लायंट. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण द पॉईंट आय एम अगेन मेकिंग इज की इट टेक्स लॉट ऑफ टाइम टू डेव्हलप अ रिलेशनशिप. आपण काय करतो कधी कार्ड भेटल्यानंतर अरे कामाचं आहे की नाही आपण तिथेच ठरवतो. तिथे ठरवून टाकतो आणि आयदर ते तो कार्ड फेकून दे तरी सुद्धा आपण त्याला म्हणतो का ठेवून दे. यू नो सी नो वन इज स्मॉल. नो वन इज स्मॉल. एक लक्षात ठेवा तुम्ही पण छोटे नाही आहात. यू आर नॉट स्मॉल.
कुठल्याही एक छोटीशी स्टोरी सांगेन तुम्हाला. थोडंसं मोनोटनी ब्रेक करू, सिरियस खूप बोलणं झालं. देन विल टॉक ऑन कोलॅबरेशन. पण बिफोर दॅट एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. एक गुहेच्या बाहेर एक छोटासा रॅबिट असतो, रॅबिट्स असा, तो टायपरायटरवरती टायपिंग करत असतो. तिथून एक कोल्हा येतो. मग तो, अरे खूप चांगला ससा मिळाला सकाळी सकाळी, आता याला फस्त करायचंय. तर हा म्हणतो, काय ससे दादा काय करता तुम्ही? तर म्हणजे काय त्यांनी इन्व्हेन्शन केलेलं आहे, म्हणजे मी थिअरी शोधलेली आहे की सस्यानी कोल्याला कसं मारायचं. याच्यावरती म्हणजे मी थिसिस लिहितोय की हाऊ कॅन अ रॅबिट किल अ वुल्फ. तो कॉन्फिडंट हो, म्हणे मी कॉन्फिडंट आहे, माझ्याकडे मला सापडलं इन्व्हेन्शन आहे माझ्याकडे. त्याचं थिसिसच लिहितोय, हे बघ टायपिंगच करतोय मी. तो कसं काय, तुला बघायचं आहे, चल आतमध्ये. तो आतमध्ये घेऊन जातो. आतमध्ये वाघ असतो. तो त्या वाघाने सॉल्व करून टाकतो. त्याच्यानंतर दुसरा एक मोठा एक रानटी डुक्कर सारखं एक अॅनिमल येतो. आणि तो अरे छान ससा बसलाय गुबगुबीत, चला सकाळी सकाळी परत एक छान आपल्याला हे मिळालं, सावध मिळालं. पण तो ससा काय करताय, म्हणजे काय नाही, म्हणजे मी रिसर्च केलाय की सस्या डुकराला कसा खाऊ शकतो. हाऊ कॅन रॅबिट किल त्या डुकराला कसा खाईल. तो अच्छा बघू द्या मला, हे बघा टाईपच करतोय, तुम्हाला बघायचं आहे का, चला आतमध्ये या. तर त्याला आतमध्ये घेऊन जातो. आता द पॉइंट इज, वाघ आतमध्ये बसलेला आहे आणि तो ससा लहान असला तरी तो त्या वाघाचं काम करतोय. सो इवन इफ यू आर स्मॉल, डझंट मॅटर, you will do something which is helpful in the chain to be bigger, to do something bigger. लहान कोणी नाहीये. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, नेटवर्किंग मध्ये जो माणूस, मी ऑलवेज सांगतो की ज्याचं कार्ड बनवू शकतो ना, तो लहान कधीच नसतो. लक्षात घ्या. आपल्या ड्रायव्हरचं कार्ड बनवतो का? नाही बनवत. आपल्या ऑपरेटरचं कार्ड बनवतो का? नाही बनवत. कार्ड कोणाचं बनतं? ज्युनियर ऑफिसरचं बनतं. तो ज्युनियर ऑफिसर सिनियर ऑफिसर होतो, किंवा एक छोटासा बिचारा प्रोप्रायटर असतो, तो प्रोप्रायटर कंपनीचा मालक बनतो. सो ज्याचं कार्ड बनतं ना, एक थोडंसं लक्षात ठेवा, कार्डवरती ज्या माणसाचं नाव आलंय ना, तो आयुष्यात कधीतरी मोठा होईल, कुठेतरी मोठा होईल. टू रिस्पेक्ट दॅट अँड टू स्पेंड टाइम. थर्ड महत्वाचा मुद्दा मित्रांनो आहे, आणि दॅट इज व्हेरी क्रिटिकल फॉर युअर इंडस्ट्री ऑर फॉर ऑल ऑफ यू, इज कोलॅबरेशन. कोलॅबरेशन म्हणजे आपण खूप घाबरतो. कोलॅबरेशन आपण नकोच म्हणतो. म्हणजे कोलॅबरेशन म्हणजे पहिल्याच आपण तो पार्टनरशिप नको. आपल्याला पार्टनरशिप करायची नसते. आपल्याला पैसे पाहिजे असतात, पण आपल्याला पार्टनर नको असतो. आपल्याला टेक्निकल कोलॅबरेटर पाहिजे, पण आपल्याला पार्टनर नको. आपण पहिली गोष्ट म्हणजे कोलॅबरेशन या शब्दालाच खूप घाबरतो. वेरच मित्रांनो, आय मस्ट टेल यू विथ माय 26 years ऑफ एक्सपिरियन्स, फॉरेन कंपनी आहे ना, दे आर ऑलवेज ओपन फॉर कोलॅबरेशन. दे विल नेव्हर से नो टू कोलॅबरेशन. They will never say. जेवढ्या 91 पासून आपण फॉरेन कोलॅबरेशन बघितले. माय प्रॅक्टिस स्टार्टेड इन 89-90, आणि ऍक्च्युअली माय प्रॅक्टिस इज द प्रोडक्ट ऑफ लिबरलायझेशन पॉलिसी स्टार्टेड बाय डॉक्टर मनमोहन सिंग. 1991 मध्ये ऑगस्ट 1991 ला जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग, द देन फायनान्स मिनिस्टर, त्यांनी पहिली प्रेस नोट आणली की फॉरेन कंपन्यांना आम्ही आता इंडियामध्ये 51%, 51% अलाव करू. दॅट्स द टाइम वेन रिअली माय प्रॅक्टिस स्टार्टेड, आणि आय हॅव बीन प्रॅक्टिसिंग ऑन दॅट. तो 91 ते मला बरोबर लक्षात आहे, 91 ते 96-95, 5-6 वर्षामध्ये सगळ्या फॉरेन कंपन्या, इट वॉज डेस्टिनेशन इंडिया. दे यूज्ड टू कॉल इट द डेस्टिनेशन इंडिया. प्रत्येक फॉरेन कंपन्यांना इंडियामध्ये यायचं असायचं. आणि ते आले नाही इथे इंडियामध्ये, तर ते काय करायचे, साधारणपणे 2-3 त्यांच्या जवळच्या इंडस्ट्री बघायचे त्यांना त्यांच्या क्षेत्रामधले, आणि म्हणायचे चला लेट्स हॅव कोलॅबरेशन. 50-50, 51-49, 26-74, मी भरपूर मॉडेल्स बघितले. हे सगळे फ्रेंडली कोलॅबरेशन होते, बिकॉज फॉरेनर्स ओनली वॉन्टेड टू कम टू इंडिया. त्यामुळे आम्हाला इंडियामध्ये फक्त पाय राहू द्या, आम्ही कुठल्याही पद्धतीचं कोलॅबरेशन करायला तयार आहे. त्यांनी हा प्रश्न विचारलाच नाही का, काढलाच नाही का, इंडियामध्ये माझं आल्यानंतर म्हणजे काय होणार. दे वॉन्टेड टू कम इंडिया. सी दॅट्स द पॉवर ऑफ कोलॅबरेशन.
आणि आज बघा तुम्ही त्या सगळ्या कंपन्या ज्या 91 ते 95 96 मध्ये इंडियामध्ये आल्या त्या सगळ्या छान मोठ्या झाल्या. दे मे हॅव ब्रोकन द कोलॅबोरेशन्स बट दे वेंट अहेड. इफ यू सी फ्रॉम आता ग्लोबलायझेशन जे आपण म्हणतो आणि आताचा जमाना उबर, व्हॉट इज उबर? उबर अल्टिमेटली नथिंग बट अ कोलॅबोरेशन. उबर कडे एकही गाडी नाहीये, ओलाकडे एकही गाडी नाहीये, एअरनेपकडे एकही हॉटेल रूम नाहीये. सो तुम्ही जेव्हा म्हणजे पहिला मुद्दा मांडला की उद्या काय होणार आहे, तर उद्या बिझनेस मॉडेल असं होणार आहे, आपणच मीच सगळं करणार, मीच मॅन्युफॅक्चरिंग करणार, मीच डिस्ट्रीब्युशन करणार, मीच मार्केटिंग करणार, हे राहणार नाही उद्या. थिंग्स विल डिफरंट, इट विल डिफर. तुमची कोर स्ट्रेंथ काय, त्या कोर स्ट्रेंथला स्टिक राहून जिथे आपण कमी आहोत तिथे त्या गोष्टीसाठी एखादा पार्टनर घेणं किंवा एखादा कोलॅबोरेटर घेणं, that is going to be the next rule of business. You will have to do that. तुम्ही असं म्हणू शकणार नाही की नाही मीच सगळं करणार कंपनीमध्ये, असं नाही होणार मित्रांनो. बिझनेस मॉडेल्सच बदलत आहेत आता. ऍसेटलेस बिझनेसेस आहेत, ऍसेटलेस. तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री नवीन नवीन बिझनेसेस येत आहेत, आपण विचार पण करू शकत नाही असे बिझनेस येत आहेत. आणि तुमचा कॉम्पिटिटर कोण आहे ना हे तुम्हाला कधीच कळणार नाही. Because your competitor is not the one which you see every day. Your competitor is somewhere else. For example, कॅमेराचा कॉम्प्युटर मोबाईल फोनला तुम्हाला मला कधी कळलं? कॅमेरा कंपन्या बंद पडल्या बिकॉज मोबाईल फोन्स केम. उद्या स्काईप मुळे लोक ट्रॅव्हल करायचे कमी झाले. स्काईप करून म्हणून घेतो आपण, ट्रॅव्हल करून जाऊ दे, ट्रॅव्हल करायची गरज नाही. सो ट्रॅव्हल इंडस्ट्री हॅज गॉट सिरियसली अफेक्टेड बिकॉज ऑफ स्काईप. आता ट्रॅव्हल इंडस्ट्रीला माहित होतं का की स्काईप हे कधीतरी मला कॉम्पिटिशन मध्ये करू शकते. बघा, इवन इफ स्काईप और इवन इफ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, इफ दॅट हॅज रिड्युस्ड द ट्रॅव्हल बिझनेस बाय 10%, इट्स स्टील अ बिग अमाउंट, इट्स स्टील अ बिग मनी. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आपण नॉर्मल मॉडेल काय बघतो, आम्ही बांधणार आणि विकून टाकणार, किंवा आता ते सर्व्हिस अपार्टमेंट्स आले किंवा आपण लीज रेंटर्स आलेले आहेत. You have to experiment with those. You have to find options. की मी जर एक बिल्डिंग बांधली तर सगळेच्या सगळे मला विकायचे आहे का, मला कस्टमर्स मिळणार आहे का? जर मला 80% मी विकले आणि 20% माझे विकले नाही गेले समजा 5 वर्ष तरी, तर युअर प्रॉफिट इज स्टक देअर. तुमचं प्रॉफिट एक्झॅक्टली त्या 20% सो इट इज स्टक विच यू कॅनॉट गेट. जर तुम्ही 2 वर्ष डिले झाला, 2 वर्ष त्या कॉस्ट, त्या जे पैसे आपण अडकले त्याचं व्याज कोण भरणार? म्हणजे तुम्ही जेवढी मेहनत केली असते 5 वर्ष 6 वर्ष तुम्ही घेण्यापासून, कन्स्ट्रक्शन करण्यापासून विकण्यापर्यंत, त्या सगळ्याचं जे एक्झॅक्ट प्रॉफिट असतं फक्त ना, ते प्रॉफिट तुम्हाला दिसतंय 10 फ्लॅटमध्ये, ते तुम्हाला मिळत नाही आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला समजत नाही पटकन. आय एम नॉट गोइंग टू मेक डिटेल इन टू दॅट. द पॉइंट आय एम मेकिंग इज यू हॅव टू थिंक ऑफ कोलॅबोरेशन्स. आता तुम्ही मला म्हणाल की चला लेटर डिस्कस, काय मी कोलॅबोरेशन करू शकतो, असं तुम्हाला उत्तर सापडणार नाही. यू विल नॉट गेट अन आन्सर अक्रॉस द टेबल. तुम्हाला त्याच्यावरती विचार करावा लागेल, तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जे कन्स्ट्रक्शन घेता, वेंडर्स घेता, कॉन्ट्रॅक्टर घेता, कॅन आय बार्टर विथ हिम इन सम फॉर्म? कॅन आय टॉक टू सम गुड बिग कॉर्पोरेट्स फॉर टेकिंग कपल ऑफ माय फ्लॅट्स ऑन लीज रेंटल्स? माझी इन्व्हेंटरी बी कशी कमी करणार? यू टू कॉन्स्टंटली थिंक ऑफ दॅट. वन मोर पॉइंट विच इज व्हेरी क्रिटिकल, मी घाबरत मांडतोय तो. हाऊ मेनी ऑफ यू हॅव मार्केटिंग टीम? बघा, मी सेल्स म्हणत नाही. हाऊ मेनी ऑफ यू हॅव मार्केटिंग टीम? मार्केटिंग टीम्स. बिकॉज बऱ्याच वेळेला ना 2-3च हात उभे झाले. आपली जी सेल्स टीम असते ना, आपण काय म्हणतो, आमच्या ऑफिसमध्ये 2 जण आहेत, एक मुलगा आणि ते एक मुलगा छान बोलतात, ते रिस्पॉन्ड टू कस्टमर्स. ती तुमची सेल्स टीम आहे, ती मार्केटिंग टीम नाही आहे. त्यांना विचारत मार्केटिंगचा एफर्ट काय केला, हो आम्हाला जेवढे फोन आले तेवढे आम्ही एंटरटेन केले. इज दॅट एन एफर्ट बाय यू? इट्स नॉट एन एफर्ट बाय यू. कोणीतरी तुम्हाला फोन केला म्हणून तुम्ही रिप्लाय केलाय. तुम्ही मार्केटमध्ये गेलात का? आन्सर इज नो. डू यू हॅव प्लॅन फॉर दॅट? आन्सर इज नो. डू यू हॅव टीम फॉर दॅट? आन्सर इज नो. आणि सगळ्यात पहिले अमेरिकेमध्ये हे बिलीव्ह करतात, द बेसिक ऑफ बिझनेस, ते म्हणतात मॅन्युफॅक्चरिंग नंतर करू, पहिले मार्केट शोधू. पहिले मी विकू शकणार आहे की नाही प्रोडक्ट, मी मॅन्युफॅक्चरिंग चांगला करून फायदा काय माझा ठेवून. फर्स्ट लेट मी फाइंड आउट वेदर देयर इज अ मार्केट. आपण काय करतो, आपल्याला वाटतं की इथे कन्स्ट्रक्शन जास्त लोक आहेत ना,
आपल्याला वाटतं की ही प्रॉपर्टी चांगली आहे, ह्या प्रॉपर्टीवरती हा प्रोडक्ट चांगला आहे, हा प्रोडक्ट ह्या पैशाने विकणार आहे, हे आपलं परसेप्शन आहे, मार्केट परसेप्शन नाही आहे. वी गो बाय आवर परसेप्शन. Rather, we don't go by our perception. Actually, we go by our wishful thinking. There is a difference between market, there is a difference in perception, and there is a difference in your wishful thinking. ही आपली wishful thinking आहे की इथे जर चांगलं प्रोडक्ट झालं हे कमर्शियल होणारच आणि त्याचा असा भाव मिळणारच मला आणि इथे मला प्रॉफिट मिळणारच, ही तुमची विशफुल थिंकिंग आहे. ही ग्राउंड रियालिटी नाही आहे. आता काय होतं, 4 बिल्डिंग मध्ये एक सक्सेसफुल झाला, तुम्ही म्हणता मी तिथे गेलो ना सक्सेस, तुम्ही एका ठिकाणी तुमचं लागला असेल लक, दुसऱ्या 3 ठिकाणी लागणार अशी गॅरंटी नाही. इट्स नॉट नेसेसरी. पण म्हणून तुम्ही चुकलात का? आन्सर इज नो. तुम्ही चुकला नाही आहात. यू आर गॉन बाय युअर एक्सपिरियन्स, यू आर गॉन बाय युअर गट. पण इज दॅट सफिशियंट? आन्सर इज नो. सो जसं आपल्याकडे टेक्निकल टीम आहे, आपल्याकडे कंप्लायन्सच्या टीम आहे, आपल्याकडे कन्स्ट्रक्शनच्या टीम आहे, आपल्याकडे ऍडमिनच्या टीम आहे, तशी आपल्याकडे मार्केटिंगची टीम आहे का? आणि त्या मार्केटिंगच्या टीमकडे मार्केटिंगचा प्लॅन आहे का? दॅट्स क्वेश्चन. Now for this you have to think of some collaborations. असं मला ऑफलेट आन्सर देता येणार नाही, but you will have to think of collaboration. तुम्ही माइंड क्लोज करून चालणार नाही. You have to be open with your vendors, with your suppliers, with your financiers, with your bankers, with everyone, and also with the potential customers that you have in mind. You have to constantly think of creating a win-win situation for you and for him. आम्ही आमचे पर्टिक्युलरली अमेरिकन क्लायंट जे येतात ना, ते आम्हाला काय सांगतात माहिती आहे, बेसिक निगोसिएशनची ट्रेड, बेसिक निगोसिएशनचं USP म्हणा किंवा सक्सेस मंत्र, बेसिक निगोसिएशनचा. कोणाशी बोलायला जाताना आपण काय विचार करून जातो माहिती आहे की आपण कसली लिस्ट करतो माहिती आहे, हा मला ना हे पाहिजे, मला हे पाहिजे, मी एवढं देऊ शकतो, मी एवढं देणार नाही, मला हे पाहिजे. बरोबर? एम आय राईट ऑर नॉट? आपल्याला क्लिअरली माहित असतं की मला काय पाहिजे. तुम्ही ना नेक्स्ट टाइम मीटिंगला जाल ना कुठल्या अशा, तुम्ही पहिल्यांदा करा की मी त्याला काय देणार आहे किंवा त्याला माझ्याकडून काय पाहिजे. थिंक ऑफ दिस की माझ्या समोरच्या माणसाला माझ्याकडून काय पाहिजे, त्याला माझ्याकडून हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे मी देऊ शकतो का? आय थिंक आय कॅन गिव्ह यू. यू स्टार्ट विथ दिस, ऑर यू स्टार्ट अ प्रपोजिशन की बघ माझ्याशी निगोशिएशन करताना किंवा माझ्याशी बोलताना तुझा हा फायदा आहे. दिस इज व्हॉट आय बॉट फॉर यू. आय एम नॉट टॉकिंग टू यू सो दॅट आय कॅन गेट समथिंग. You show them what are you bringing on table. That's the starting point of collaboration. थोडीशी माझी रिक्वेस्ट अशी असणार आहे, तुमच्या एवढं चांगलं असोसिएशन आहे, अमेरिकेच्या खूप चांगले पुस्तक आहेत, अमेरिकन बिझनेसमॅनच्या छोटे छोटे चांगले पुस्तक आहेत, त्यांचे चांगले अनुभव आहेत, खूप चांगले एक्सपिरियन्सेस आहेत. ते एक्सपिरियन्सेस तुम्हाला इंडियामध्ये नाही सापडणार. आपल्याकडे पुस्तकांची, बिझनेस पुस्तकांची ना खूप कमी आहे, इंडियामध्ये नाही आहे तेवढे पुस्तकं. सो इफ पॉसिबल तुम्ही चांगल्या क्रॉसवर्डला किंवा कुठल्या चांगल्या हार्वर्डच्या केस स्टडीज खूप चांगले आहेत, चांगले आलेले आहेत केस स्टडीज. आणि बघा तुम्हाला ना ते बसून वाचत राहायची गरज नाहीये. अगेन कोलॅबरेट विथ सम कॉलेज, सम स्कूल और सम मॅनेजमेंट ट्रेनर्स. यू टेल देम की आम्हाला 5 केस स्टडी तुम्ही सांगा. गो फॉर केस स्टडी. तुम्ही जसं मला बोलवलं, यू कॉल सम कॉर्पोरेट ट्रेनर्स आणि त्यांना पण आम्हाला चांगल्या केस स्टडी सांगा तुम्ही. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधल्या केस स्टडीज आम्हाला समजून घ्यायचे की रिसेशन मध्ये त्यांनी काय केलं होतं, हाऊ डिड दे रेज मनी. तुम्हाला वाचायची गरजच नाही. कोलॅबरेट विथ सम ट्रेनर आणि तो तुम्हाला 2 केस स्टडी प्रेझेंट करेल आणि डिस्कस विथ हिम. आणि मग तुम्हाला वाटलं तर मे बी व्हॉट यू शुड डू इज तुमच्या मार्केटिंग टीमला ते पुस्तकं द्या, आपण वाचा आणि कम अप विथ आयडियाज. बघा आपण मालक म्हणून ना आपणच आयडिया जनरेट करायची गरज नसते. यू कॅन टेल युअर टीम आयडिया जनरेट करा आणि मला माझी डिस्कस करा ना. why are you hiring the marketing team to come up with ideas, no, or only to implement? So I think collaborative effort will help you. So 3 things friends, one is networking, branding आणि collaboration. मी काही जास्त डिटेल मध्ये बोलू शकत नाही याच्यावरती. I think it is enough. तुझे काय प्रश्न असतील ना स्पेसिफिक, तो जयंत and myself will be very happy to take. Thank you very much.